महाराज म्हणले भगवंत भक्ताचं काम करत असताना हाकेला धावत असताना पैसे घेत नाही आणि काम फुकट करीत नाही. हाक मारू द्या. हाक कशासाठी मारते माणूस? काहीतरी कामानिमित्तानेच हाक मारेल ना. देवा धाव रे बाबा धाव, हे बघ आता कसं व्हायलंय, म्हणजे कामासाठी हाक मारली ना. येतो भगवंत येतो. पैसे घेत नाही आणि काम फुकट करीत नाही. पैसे का घेत नाही? कारण पैसे जिच्या ताब्यात आहे का ही त्याची बायको आहे. मग बायको जोडे पैसे कोणाला असतील? बायकोचे पैसे कोणाला? नवऱ्यालाच ना. सगळ्याच्या बायका पैसे चोरीत्यात. ज्यानं लग्न केलं त्यालाच बायको असती. सगळ्यांच्या बायका पैसे चोरीत्यात, पण अडचणीत कोणाला देतात? नवऱ्याला. लाखात एखादी येडपट असती, उलटी गंगा वाहती, भावाला देती. अशी ज्याला भेटली असेल त्यानं समजायचं तुर्कस्तानला नशीब झोपलंय, इथं नाही त्याचं. बायका आपलेच पैसे घेतात. नोटा बदलल्या होत्या कळाल्या ना. बदलायला पाटील कोणाकडे दिले पैसे? नवऱ्याकडे दिले. दुसऱ्याकडे दिले होते ते तू आणून पुन्हा. मग प्रत्येकाची मंडळी भाजीच्या निमित्तानं, काहीतरी कारणाच्या निमित्तानं, एखाद्या साडीच्या निमित्तानं, पाहुण्याकडे जायच्या निमित्तानं, एखाद्या पाहुण्याला दागिने लेकराला दागिने करण्याच्या निमित्तानं नवऱ्याकडनं पैसे घेती, पण साचलेले पैसे अडचणीत नवऱ्याच्या परत करती. कोणाची बायको? माणसाची. देवाची बायको कोणाला पैसे देईल? त्याला देईल का नाही? म्हणून त्याला पैशाची गरज नाही. त्याला फक्त दुष्काळ एका गोष्टीचा आहे, भाव. देवा कारणे भाव तस्मात. त्याला फक्त दुष्काळ आहे, त्याला कर्तव्याचा दुष्काळ आहे. चांगलं वागणाऱ्या माणसं दुर्मिळ आहेत त्याच्यासाठी. त्याचं भजन केल्यावर हाकेला धावतोय असं नाही. जो मुलगा आपल्या आई वडिलाची आदरानं सेवा करतो त्याच्याकरता सुद्धा धावतोय. त्याच्या ताब्यात किती आहे सांगू तुम्हाला? 28 युग झालेत त्यानं उभं केलंय, अजून खाली उतरलत नाही. काय केलं पुंडलिकानं? फक्त आई वडिलांची सेवा केली. मला असं वाटतंय जे मायबापाला नीट बोलत नाहीत त्यानं बंधा गाथा जरी पाठ केला तर त्या भडव्याला पंढरपुरातला विचारित नाही. विठाला विठाला. आई वडिलाला सांभाळणाऱ्याला एकही अभंग जर पाठ नसल तरी पंढरपुरातला मालक त्याला मानतोय. नमो तया माता पित्याचे पालन. नमो तेहुतल्या बालकांचा पुरावा दत्ता बुवा. नमो तया माता पित्याचे पालन. तुकोबाराय म्हणतात मी त्याला नमस्कार करतोय जो मायबापाचं पालन करतोय. तुकोबाराय पाया पडतात. पंढरपुरातला मालक त्यांच्या इथं मनानं येत होता. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी. पंढरपुरातला मालक त्यांच्या पत्नीच्या पायातला काटा काढीत होता. नुसता काटा काढीत नव्हता, तुकोबारायच्या पायाची माती चाटीत होता पंढरपुरातला मालक. पावर किती असेल? जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, काळ गुलाम सलाम तुकया घरी राबत. काय ताकद महाराज, काय ताकद. मोक्ष सुखा हानुलाता. एवढ्या अधिकारावर आरूढ असणारी तुकोबाराय पण आई वडिलांचं पालन करणाऱ्या व्यक्तीला नमस्कार करतात. ज्याच्याकडे माय बापाच्या सेवेचं पुण्य आहे त्याच्याकडं उडी घालून येत नाही, त्याच्या दरुजातच उभा राहतोय. दरुजात याच्या पलीकडे सांगू का? मागे पुढे राहतोय, त्यांच्या मागे पुढे पतसेवेची पुण्य लागते. याच्या पलीकडे सांगू का? एखादा म्हणून भजन केल्यावर हाक मारल्यावर धावतोय असं नाही. जी बाई आपल्या नवऱ्याला पंढरपुरातल्या मालकापेक्षा आणि काशीतल्या मालकापेक्षा जास्त प्रेम करते त्या बाईच्या हाकेला सुद्धा धावतोय. जी बाई नवऱ्याला नीट बोलत नाही आणि सगळे हरिपाठ वाचित असेल असं समजायचं ही अवदास आहे. ही चुड्याली नाही. काय करताल? दुसऱ्या बार मला आणणार नाहीत. नका आणू, तुम्हाला 30 गाव पट्ट्याला 36 गाव. मी काय माग लागे नाही, माहित पाईप पैशाचा. एखाद्याला गोड वाटावं म्हणून मी धूक त्याच्या अंडरवेली. विठाला विठाला. ब्रह्मांडाच्या मालकाने आपलं काम ऐकावं याच्याकरता आपलं काम दर्जेदार पाहिजे. दर्जेदार. सजन नावाचा खाटीक माहिती आहे दत्ता बुवा? सजन नावाचा खाटीक होता. खाटीक जातीन कोण असतो? मुसलमान. खाटकाचा धंदा काय असतो? फुलं तोडणं ना. चला नाव घेऊन येते, पण तो त्याच्या क्षेत्रात इमानदारीनं वागत होता म्हणून जगाचा पाप त्याला मास शिकू लागला. सज्जन हो, काम चांगलं केलं इमानदारीने की त्याच्या हाकेल धावतोय. शेतकरी टायमाला जर बैलाला वैरण टाकीत असेल, वेळेला पाणी पाजित असेल, आऊत उभाट्या हान सुंबळ्या. बुडत नसेल तर दगड टेकून अवतार उभा राय. शेल्याहून माती पडू दे. शेतकरी मला कळतंय ना. पण टायमाला दुपारा सोडून पाणी पाज रे. तू भाकरी खाताना झाडाखाली त्याला एक पेंडीभर वैरण टाक रे. येताना मी बैलाला वैरण टाकली. कोणाच बैल होता बांधायला, ते म्हणलं असून आपलं कुठं गेली वैरण होता. एक बैल चांगला बैल होता, खपक्या एकच होता, इकडे तोंड करून बांधायला.
त्याच घेतली आणि टाकली. मी घरून कशाला आणू गाडीत. हो, वेळेला जर मालक बैलाला पाणी पाजित असेल, वेळेला वैरण टाकीत असेल आणि संध्याकाळी 5-4 वाजता आऊत सोडताना जोत सोडायच्या आधी बैलाच्या पाठीवर थाप टाकायची, नाव घेऊन जोत सोडायचं. शेपूटवरी करते हो, त्याला सुद्धा पंढरपुरातला मालक मानितो. घरच्या गाईला वैरण नाही, घरच्या बैलाला वैरण नाही, आणि पंढरपुरात गेल्यावर 5 रुपयाची पेंडी गायला देतो. आणि मग दुसऱ्याला म्हणतो फोटो काढा. तुला चंद्रभागेत जेसीबीनं खड्डा करून जरी मधात दाबलं तरी हराम खोरा तुला मोक्ष नाही. नाटक करूच नकोस नाटक्या. विठाला विठाला येथे नाही खोटा चालत, परिहार जानशी अंतर पांडुरंगात. इथं खोटं चालत नाही. अहो नाटकात खोटं चालत नाही. नाटकात तर परमार्थात खोटं कसं चालत नाही चालत. नाटकात आमच्या इथे एक जण मारुती झाला. पोळ्याचं लळीत होतं, पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी कर असती आणि मारुती रायपाशी लळीत करते. नाटकात मारुती झाला. नाटक इतकं रंगात आलं, दिसायला तसा होता तो 113 किलो वजनाचा. त्याच्यात बायकोच्या साडीचे 2 तुकडे, एकीची लंगुटी आणि एकीची शेपूट केली. सारे लोक मारुतीलाच पाहू लागले. इतकं रंगात नाटक रंगात आलं. पोरग स्टेजवर पळतच गेलं. म्हणलं बाबा मला दुसरा भाऊ व्हायचा वाण आहे, आईला परभणीला नेलं, शिजर करावं लागतंय, 50,000 लागते. घेतली शेपूट मारुतीची उपसून. म्हणजे नाटकात सुद्धा सहन नाही, तर परमार्थात नाटक जमतंय का? त्या मालकाला नाही. त्याचा पेपर इतका गोड तपासला जातोय, कारण त्याचा पेपर तपासण्यासाठी तुम्हाला कॉफी चलतच नाही. त्यानं प्रत्येक माणसासोबत 2 माणसं ठेवले. चित्र यद्गुप्तायाम हितेषु पराकाष्ठे एकम देहि द्विनाम चित्रगुप्तेषु भयजायम नैवम गिरगावकर लिखितम. विठाला विठाला. म्हणून त्याच्याकडे चुकीचं काहीच चालत नाही. ते पैसे घेत नाही. अगोदर सांगितलं तुम्हाला, पैसे त्याच्याकडे. भावची कारण तुका म्हणे आण विठोबाची, त्याचे पायी घाला मिठी मोल नेघे जगजेटी. भावा एकासाठी खांदा वाहे आपुल्या. श्रद्धा ज्याच्याकडे का त्याचं काम करतोय विठाला. द्वापार युगामध्ये हकीसर शिवडी सांगतोय 78 लोक या पंक्तीला बसले होते डाव्या, 35-36 लोक उजवीकून बसलेले होते. 35-36 तसं तर खरं 14 लोक म्हणावे, पण मोठ्या माणसांचा पुरावा आहे म्हणून 36 सांगतोय. मला पुराणात 14 लोकांची नावं सापडली. मोठ्या माणसांचा पुरावा आहे. तर 36 लोक उजव्या बाजूला जेवायला बसले होते आणि 78 लोक डावीकून बसले होते. तर डावीकून जेवायला बसलेल्यामध्ये हरामखोरांची संख्या जास्त होती. हरामखोरांची. त्याच्या शकुन्या, जयद्रथ्या, दुशासन्या, दुर्योधन्या. तुमचे पाहुणे आहेत का याच्यातले नाव घेतले? मग काऊन डबा उठवतो पोटात? काय घे नाही तुम्हाला, आहे का नाही? मी येडा आहे का तुमच्या पाहुण्याची चेष्टा करायला मी गाडी फोडून घ्यायला? गोळ्या संपल्यात का? मी कसं तुमच्या याची निंदा करू मी? शकुन्या किती हरामखोर शकुन्या सांगू तुम्हाला. बहिणीच्या पोरायला पत्ते खेळायला शिकणारा मामा भारतात 1 नंबरचा हरामखोर. 24 लोकांचं नाव घ्यायचं नाही. तुम्ही भागवतकार जरी असले तरी सकाळी 24 लोकांचं नाव घ्यायचं नाही. दत्ताबा विशंती चत्वारो नामांगो हत्या समम पापाति जायते नैवम गांजा कसम लिखितम. हे काय गांजा फुक्यान दिले का? 24 लोकांचं नाव प्रातान्विनियोगेन विशंती चत्वारो नामना इति भयम ब्राह्मेति कालायम नामने सदसता यत पापानो भयोग्नो हो. पुराण सांगते नालायक लोक होते. कोण? जयद्रथ. अर्जुनाचा चुलत मेव्हणा, दुर्योधनाचा सख्खा मेव्हणा. मेव्हण्याच्या मुलाला हातात शस्त्र नसताना लात मारली अभिमन्यूला. भारतातला सिंह अभिमन्यू, या भारत देशातला युद्ध कौशल्यातला सिंह, त्या लात मारली. कुत्री लाजत येतो इतका जयद्रथ त्या भंगिऱ्या होता. कुत्र्याला लाज आहे. कशावर माहिती आहे का तुम्हाला? या गल्लीतलं कुत्र त्या गल्लीत गेलं, त्या गल्लीतले कुत्रे जर ताकदवान असले, याला माहिती आपल्याला तोडतील. हे काष्टा घालीत आहे. दोन्ही पायाच्या मधात शेपूट घालणं हे नम्रतेचं लक्षण आहे. ते कुत्रे त्याला चावत नाहीत. म्हणजे कुत्र्याला सुद्धा मर्यादा आहेत. इतका जयद्रथ हरामखोर होता. लात मारली हो, लात मारली लात. तो त्या पंक्तीत होता. बहिणीचे 100 पोरं कृष्णाने मारले नाही. कौरव पांडवांनी मारले नाही. आरोप करू नका माझ्या पंढरपुरातल्या मालकावर. बहिणीचे पोरं सख्या भावानी मारले.
शकुन्यान मारले, शकुन्यान मारले. जरा महाभारत चांगलं पहा, किंवा ज्यांनी चांगलं पाठ केलंय, चांगलं वाचिलंय, अशाच ऐका ना. पाहुणे ग्रंथ, हो अशा लोकांचं ऐका ना. अर्धाव टाकिल्यावर काय होतं माहितीये का, सगळं विचकून जात असतो सगळा कारभार. म्हणून मी नेहमी सांगत असतो, मोटरसायकलचा ड्रायव्हर चुकला 2 मरतील, जीपचा ड्रायव्हर चुकला 10 मरतील, एसटीचा ड्रायव्हर चुकला 55 मरतील, रेल्वेचा ड्रायव्हर चुकला 1000 मरतील, वक्ता चुकला कोटी मरतील. कारण हे जे मागचं गिऱ्हाईक आहे का, महाराज सांगल ती दिशा. हो, महाराज सांगल ती दिशा. मी जर कीर्तनात आज एखादं वाक्य सांगितलं ना, बाई तुला काय माहिती द्वारका, बाई गिरगावकर म्हणले असं करावंच लागत, बाई करावंच लागत. हो, 700 वर्षापूर्वी नामदेवरायांनी सांगितलं महादेवाला पाणी घाला, येईन एकीने तर घातलं नाही. काल परवा एक बाबा आल्यावर महादेवाला सर्दी व्हाली इतकं घातलंय. हो, 700 वर्षापूर्वी नामदेवरायांनी सांगितलं, एक पसा पाणी एक बिल्वदळ, एक पसा पाणी एक बिल्वदळ. नामदेवरायचा अभंग आहे 700 वर्षापूर्वी. आपल्याला पटत काय, घरच्याचा इट शेजाऱ्याचा बांग नीट. काय ऐकत त्याला काही मिळच नाही. रामायण सांगत होते मोगाशी वाचक सूचक, आवाजही गोड होते, सांगण्याची पद्धतही छान होती. मी निंदा करणार नाही, पण स्तुती करीत नाही नालायकाची. ज्याचं घोडं आहे का त्याला घोडं म्हणायचं, किती श्रीमंत असू द्या, त्याच्या गध्याला गधच म्हणायचं, घोडं नाही म्हणायचं. आपल्याला पाप लागत असते. चांगले होते नाहीत कुठं कुठं रामायण आणि मधलं काय तू साडू सांगन का सोमळ्या. हा, सोपं असलं की असा वान्यराव आणि उड्या उड्या हळू सांग तू, आणि अवघड आलं बोला. आता पुढे चला, पुढे कुठं पाकिस्तानात जातो का. विठाला 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 विठाला. शकुन्या बसलेला एक किती हलकट होता सांगू. 78 पैकी भारत देशातल्या पवित्र माणसांनी पदर पडलेल्या बाईकडे जास्त पाहू नये. जिच्या डोक्यावरला पदर खाली पडलाय का तिच्याकडे जास्त वेळ पवित्र माणसानं बघू नये. म्हणून माझं तर वय नाही, मी ज्या वर्षी जन्मलो त्या वर्षीची दत्ताबा सतरंजी 1982 आहे ना, बरोबर आहे ना, 82चीच आहे. या साली माझा जन्म झाला अक्षय तृतीयाला. मी काही फार असं मला जुना काळ कळत नाही, तरी पण कळतंय. जुन्या काळातली वयस्कर माणसं ज्या रस्त्यानं 6 वाजता बायका काम करून गावात येतात, त्या रस्त्यात ज्येष्ठ माणसं जास्त बसत नव्हते. थकून भागून आलेली माऊली, दिवसभर तिनं शेतात काम केलेलं असते, डोक्यावरचा पदर कोणीकडे असतो, डोक्याचे केस इकडं तिकडं वळलेले असतात, थकून गेलेली असते ती, घामाघूम झालेली. तिच्याकडं या म्हणजे त्या अवस्थेत पाहू नये, हा पुराणाचा सिद्धांत आहे. मग या भारत लाख्या नावाचा कोलाटी होऊन गेला इतिहासात, संत वाङ्मयात लाख्या नावाचा कोलाटी होऊन गेला. लाख्या नावाच्या कोल्हाट्याचा नेम ढोल वाजवायचा होता, म्हणून मालकाच्या पुराव्यात लाख्या कोल्हाट्याचा ढोल पिटी देवान वाजिला. ह्या लाख्या कोल्हाट्याची सून शाळेच्या वरंड्यात, काय आता वरंडे शाळेला असते बाहेर म्हणून म्हणतोय, एका वरंड्यात स्नान करत होती. त्या गावातला वारकरी पहाटे पहाटे शेतात येढा करायला चालला. डावीकडे बघितलं, काय बकिटाला तांब्या वाजल्याबरोबर पाहिलं तर ती आंघोळ करताना तिचा पदर पडायला पाहिला. शेतात गेलं तसे डोळे फोडले. आज त्या वारकऱ्याच्या समाधीचं दर्शन घेतल्यावर ज्याचे ज्याचे डोळे आले ते राहत होते, असं त्या भागातली माणसं सांगतात. इतकी पावर आहे सात्विकतेने वागणारे. स्त्रीचा पदर पाहू नये पडद्याला. घेत जातो मी कधी कधी, कारण जिच्या साडीला जिच्या लुगड्याला पदर आहे का तिने घेतला पाहिजे. जिनं कापून पदर आणलाय का तिने नाही घेतला पाहिजे. घेतला नाही, घ्यायचं का आता काही ऊन लागणं तरी पण घ्या. देशाच्या 2 गोष्टी झाकलेल्या असावा महाराज, एक पैसा झाकलेला असावा आणि सर्वांग झाकलेली स्त्री या देशाची असावा. या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. कुंटालानं पैसा असावा, डायरीच्या पुढून ठेवायचेत नाही. हे भिकार चोटाचं लक्षण असतंय. डायरीच्या पुढून जे पैसे ठेवतात का हे भिकार चोट असते, भिकार चोट.
याला शास्त्रात मर्यादा नाही. बायकोनं दुसऱ्याचं रान खुरपिलं, बाजाराला 500च्या 3 नोटा पप्याच्या बापाजवळ दिल्या. हे रोडवर उभं राहिलं, मोटरसायकलला हात केला, दुसऱ्यानं मोटरसायकल उभी केली आणि ब्रेकरवर मोटरसायकल आदळली, नोटा खालीच पडल्या. हे तसंच वापस आलं. किराणा पैसेच पडले. कुठं बसले होते? मोटरसायकलवर. ठुलते कुठं? वरच्या खिशात. बायला मला नाही, त्याला बायला म्या लोकांचं रान खुरपून दिल तरी तुला अशी कुठं ठुत नसते तरी बायला लक्ष्मी झाकलेली असावा, आतल्या खिशात असावा, देशाची स्त्री सर्वांग कपडे घातलेली असावा. शास्त्राचा निर्णय. चला, शकुन्या नालायक आहे. एक किती नालायक सांगू? पदर पडल्याला पाहायला तर पाप लागतंय. भर सभेत 4 दिवसाच्या स्त्रीला पदराला धरून ओढून आणलं, केसाला धरून, पदर चुकीचा शब्द आहे, केसाला धरून ओढून आणलं, केसाला धरून. किती हरामखोर असेल? त्याचं नाव आहे, सांगता येईल? दुःशासन. हो, वा वा वा. 10 मिनिटं कीर्तन आगाव करतो काय असे उत्तर द्यायचा. याचं कारण सांगू का? तुम्ही जितके हुशार होताल तितके आमचे लोक कीर्तन नीट करतील. तुम्ही जितकं येड्यावानी करतील का मग आमच्या असेच यालाची बेलाला, शिमग्याच्या त्याला, बेल वाया गेले, बाय बाय तिकडच घसरून मेले. उताना नाही वाचाच का तू? काही गाणे म्हणतो सुंबळ्या. त्याच्यामुळे तुम्ही असे हुशार व्हावा की कीर्तनात आम्हाला घाम सुटावा. विठाला विठाला. दुःशासन इकडच्या पंक्तीला, 78 लोकांच्या पंक्तीला. 78. महाराज 2 लोक सात्विक होते, बाकीचे 14 लोक सात्विक होते, पण दुसऱ्याच्या ताटाखालची मांजरं होते. पण 2 लोक सात्विक. एकाचं नाव आहे पितामह भीष्माचार्य आणि एकाचं नाव आहे द्रोणाचार्य. यमाच्या थुत्रीत आणली म्हाताऱ्यानं, त्याचं नाव द्रोणाचार्य. हे लायकी आहे का तुझी? अश्वत्थामा मारलास, कडाल दिशी तोंडात आणली. यमानं सांगितलं इकडच्या गालात मारा. अश्वत्थामा नावाचा हत्ती मारला. तेव्हा म्हातारं खाली आलं. तवरक पंढरपुरातल्या द्रौपदीच्या भावाला सांगून त्याचे तुकडे करून फेकून दिले. ते इतकं अधिकारी म्हातारं. आणि दुसरं म्हातारं सांगू, 22.5 दिवस यमाला तिथं उभं केलं. देखो नि दक्षिणायन आती गोर, भीष्मे ऐकता अशी उत्तर, काळाशी सारोनिया दूर, स्वशरीर रक्षिले. कन्हैया काय चालू आहे? दक्षिणायन, मरायचं नाही. कधी लागणारे उत्तरायण? आजपासून 22.5 दिवसाला. हे यमा थांब तिथं. काय त्याची मायवेली पळून झाला? 22.5 दिवस दक्षिणेचा राजा थांबला. आणि मग म्हातार म्हणलं घेऊन जाय. त्या म्हाताऱ्याचं नाव भीष्माचार्य. याच्या पलीकडे सांगू का महाराज? ह्या म्हाताऱ्याचं दर्शन घेतल्याशिवाय पंढरपुरातला मालक रथात बसत नव्हता. 18 दिवस युद्ध झालं ना. 9 दिवसात वधिले कौरव, पार्था प्रति गीता सांगे माधव. 9 दिवसात वधिले कौरव, जय देव जय श्री पांडवा, धर्म भीम अर्जुन नकुल सहदेवा, धर्म भीम अर्जुन नकुल सहदेवा. या 18 दिवसाच्या कालात पंढरपुरातले मालक द्वारकाधीश कृष्ण परमात्मा भीष्माचं दर्शन घेतल्याशिवाय रथात बसत नव्हते. देवाला माहित होतं या म्हाताऱ्याचा आशीर्वाद घेतला की आपलं काहीच होत नाही, देव पाया पडायचा. असे 2 म्हातारे 78च्या यादीत होते. हाकेसर शिवडी सांगतोय, देव धावतोय. इकडचे 36 लोक, काय 35-36 लोक, तसे तर 14च, पण 35-36. त्या 35-36 पैकी 5 तूप वाढणार निचपती होते. धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव. 5. इकडच्या 78 पैकी 2-3 लोक सांगितले. एक फार सुंदरसं नाव आलंय, पण असू द्या, तुम्ही घरी गेल्यावर वाचा. सगळ्या गोळ्या एकखट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. तुम्ही पण वाचलं पाहिजे. मोबाईल येत मोठाले तुमच्याकडे, इचकी जा. डाव्या हातात तुपाचं बकीट आहे आणि उजव्या हातात मोठा तांब्या आहे, मोठं वगराळ आहे तूप वाढायला. बकीट गुडघ्या इतकं तुपान भरलेलं. त्याच्यात बुटकं बुडवायचं, वगराळ बुडवायचं आणि या लोकायला वाढायला सुरुवात केली. एका हरामखोराच्या जवळ आल्यावर चोळीची एक गाठ सुटली. गाठी चोळीला 2. आवाज द्या दादा, देव चांगलं करीन तुमचं. खूप साऊंड सिस्टीम छान आहे, सगळ्या गोष्टी ते ओरिजिनल आहेत. ते जुबलीचे काय करीत ते मला कळतं. इंग्रजी काय फिरू माहीत झाले मला. JBL काय म्हणते ते पण आहेत. पण ते काय होते, गाडी किती भारीची त्याच्यापेक्षा ड्रायव्हर कसा याला महत्व असते. तुम्हाला एक माहिती आहे का, पहिल्या आपल्याला मळणी यंत्र नव्हते तेव्हा टीव्हीवर उधळीत होते. हातने आणणार कोणी कोण बसायचं, जिकडे भोज जाते तिकडं का जबरन भोसात
भुसाच्या विरुद्ध दिशेला बसायचं बाजूला, जिकून भूस जाते तिकूनच बसतं. कालांतरानं भुसातच गवसलं. तसं नसतं. तसं हे लाऊडस्पीकरचं पण असतंय. त्याच्या हिशोबाने ते लावलं की सामान ओरिजिनल आहे, चालतंय. हा दुसरा दिवस आहे नाच होत राहते हळूहळू हळूहळू. काल पतोराळी टाकली, मला आज मीठ वाढायचं, उद्यापासून पक्वान ना तुम्हाला. मग मला फक्त मीठ वाढायचंच काम आहे आजचं. विडाला गाठ सुटली चोळीची. चोळीला 2 गाठी. टिकल्यावाल्याला कळणार नाही, तुम्हाला वेडा म्हणतोय असं नाही. यांचं नशीबच तसं आहे. यांना नाहीत ना त्या पाहिल्या नाही चोळीच्या गाठी. जुन्या मावल्यांना लागाच्या चोळ्या असायच्या. लाग क्वालिटीच्या टेलरला चोळी शिवता येत नव्हती. जो नवाजलेला होता का तालुक्याला जिल्ह्याला, त्याला पण चोळी शिवता येत नाही. चोळी शिवण्यासाठी लय पलीकडचं डोकं लागतंय. हो, लागाची कुयरी मुगाच्या डाळिंबी सारखी आली पाहिजे तर म्हातारी म्हणती वा 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 काय चोळी शिवली. जुन्या म्हाताऱ्या चोळ्या घालायच्या. गाठ एकच गाठ, आपलं एकच 2 दुमाले. काय त्या चोळ्या असायच्या, काय ते खणं असायचे, काय वैभव असायचं. आज तुम्हाला आदिशक्ती मुक्ताई साहेबांचा जर ओरिजिनल फोटो पाहायला भेटला तर त्या फोटोमध्ये तुम्हाला जुन्या काळातल्या मावल्यांची चोळी पाहायला भेटन. मुक्ताई साहेबांना ती चोळी होती, ती चोळी ओरिजिनल फोटो पहा. भंगिऱ्याने काढलेली नाही, मी आधीच सांगायला तुम्हाला, ओरिजिनल. मग ती चोळी तशा पद्धतीची चोळी होती. त्या चोळीची एक गाठ सुटली. एका व्यक्तीने अगोदर पाहिली, सांगता येईल तुम्हाला त्याचं नाव काय असेल तर? मी परवाला एका कीर्तनात सांगितलं होतं ते नाव. जाऊ दे, तुमची परीक्षा नाही पाहत. तुम्ही म्हणताल आम्हाला येते, पण तुला कशाला बोलले? तुला सांगायलाच बोलले, तू आम्हाला आमचा कॉम्पिना पाडायला असं म्हणता ना तुम्ही. त्या व्यक्तीने पाहिल्याच्या नंतर दोघांचा संकेत झाला, पलीकडून शकुनी बसलेला आहे. गाठ सुटली म्हणे, ठीक आहे. दुर्योधनाची मांडी दाबली. काय मामाश्री, द्रौपदीच्या चोळीची गाठ सुटली. बाशे बुवा, तिला तूप वाढताना थांबू नका, वाढायला सांग. दुर्योधन इतका पापी नव्हता हो. बरीच लोक संगतीनं पापी होत असतील. आमची इथं बैल होता एक, त्याला कासरे खाचा नाद होता. मग आम्ही काय केलं, त्या कासऱ्याला शेण लावायचं आमचा गडी. पण काय बैल चालू बापा, तरी तो कासरा चोघळून 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 लाळ आणि शेण खाली टाकायचा आणि मग कासरा खाचा. आणि आमच्या शेजाऱ्याची मका खाचा. तो माणूस म्हणला, कशाला कीर्तन करतो रे, लय लोकायला कीर्तनात ज्ञान सांगतून बैल आमच्या मकात काढून देतो का, तुला लाज वाटते का? मी येरी सांगायलो, इतक्या नालायकाच्या मकीत मै बैल कसे जाऊ देईन मी? हा, गोळ्या संपल्यात का इतक्या हरामखोराच्या मकीत मै बैल जाऊ द्यायला? मी येरी सांगायलो तुम्हाला, येरी सांगायला लागलो. गड्याला सांगितलं, अरे त्याची मका खाल्ली, बैला सोय पाय. तर बैला सोय पाय म्हणल्यावर साखळ्या लावा मला वाटलं, पण त्यानं बैल हाणला. रुमनच काढ, चांदेच काढे बैलाचे. आता बैलाला कोण हसला माहितीये का? दुसरा बैल. लय मका खातो का दुसऱ्याची? हा, कसे रट्टे बसले. पण हे बैल लय चालू होतं. त्यानं दुसऱ्या दिवशी त्याचा कासरा खाल्ला आणि मग याचा खाल्ला आणि त्यालाही मका खाल नेलं. लय बैल दुसऱ्या बैलाला सोबती करते. मी बैल म्हणायलो, काही काही बैल निष्पाप असतात बरं का, पण दुसऱ्या बैलाला सोबती करतात. कासरा खाणाऱ्या बैलाच्या नादी चांगल्या बैलानं लागलं नाही पाहिजे. दुर्योधन पापी नव्हता, ठराविक लोकांच्या संगतीमुळे पापी झाला. 1 नंबर मामा, 2 नंबर मेवना, जयद्रथ मेवना होता. 3 नंबर दुःशासन, 4 नंबर देशातल्या विद्वानाचं कट्ट. देशातल्या 2 नंबरच्या विद्वानाचं पट्ट. पृथ्वीवर जितके देश आहेत, नुसत्या भारतात नाही सांगत, पृथ्वीवर जेवढे देश, या सर्व देशातला 2 नंबरचा विद्वान. 1 नंबरचे राजा दशरथ शब्दवेदीमध्ये, आणि 2 नंबरचे द्रोणाचार्य, आणि विश्वात 2 नंबरच्या विद्वानाचं कार्ट दुःशासन. क्या बात आहे, वा विठाला विठाला विठाला. याला म्हणायचं श्रोते. पुन्हा 5 मिनिटं कीर्तन आगाव करतो. दाता लय खुश. अश्वत्थामा चिरंजीव आहे, नालायक होतो, भंगिरे होतं.
बापाने अर्जुनाला इतकं विद्वान केलं, संग्रामे हरुजिंतीला निवांत कवचाचा, काय 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 किती पाठ थापते शिवजीनं. शब्बास पार्था शब्बास, शिवजीनं पाठ थापतावा. गंधर्व हात चकित झाले, लोटांगण घालीत होते गंधर्व अर्जुनाच्या पायावर. कोणी शिकले अर्जुनाला? द्रोणाचार्यानं. तरी अर्जुन अमर नव्हता. पुत्र अमर होता पण भंगिऱ्या होता. किती भंगिऱ्या? तुका म्हणे अंगी राखिली दुर्गंधी, तुका म्हणे अंगी राखिली दुर्गंधी, अश्वत्थामावधी पांडव पुत्र. झोपीत 5 लेकर कापले. हो, किती नालायक होत ते, किती नालायक. लेकर निष्पाप असते, कशाला त्या लेकरांना कापाव? अशा ठराविक लोकांच्या संगतीमुळे दुर्योधन वाईट झाला. नाही तर मुळात दुर्योधन वाईट नव्हता. अहो मामाश्री ती भाची सोने, आणि मामाला भाषाची बायको लेकी इतकी असावी, त्याचं नाव मामा म्हणतात. मामाला भाच्याची पत्नी कोण्या अधिकाराची असं माहिती? लेकी इतकी असावं, लेकी इतकी. हो, मोठ्या भावाची बायको लहान्या भावाला आईच्या दर्जाची असावा. दुर्योधन इथं मातीत गेला. मामाचं ऐकून मोठी भाऊजाई आई समान असताना मांडीवर बसली ती मांडीवर. इथं दुर्योधन नापास झाला. हो, आणि शकुनी तर मुळातच नापास होता. शकुनीला काही घेणं नव्हतं, त्याला एकच घेणं होतं, बहिणीचं एकही पुट्टचित्त नाही राहिलं पाहिजे. सारे मेले पाहिजे, सारे मेले पाहिजे. याला हाडवैर म्हणतात. हाडवैर, हाडवैर जुना शब्द होता ना, हाडवैर, हाडवैर. शकुनीला जरासंधाच्या हाड सापडे. जरासंध नावाचा एक राक्षस होता. हे कोणाचा सासरा होता सांगता येईल? कंसाचा. क्या बात है, वा, कंसाचा सासरा. त्याला 2 कट्ट्या होत्या. पोरीचं नाव सांगता येईल मागच्या बायकांना? किती भागवतकार मारल्यावर तुम्ही सुधरताना. पहिली गोळी मला घाला. एकीचं नाव आस्ती आणि एकीचं नाव प्राप्ती. ह्या कंसाच्या बायका आणि जरासंधाच्या कट्ट्या ह्या आगलाव्याच होत्या. ह्या लग्न झाल्याबरोबर यायनं सासरा अंधार कोठडीत टाकला. देवाचे आई वडील बंदी शाळेत टाकले हे पाहू नका. कंसानं स्वतःचे मायबाप अंधार कोठडीत टाकले होते. या पांचट सुनायची नाटकं होते. जी सून सासऱ्याची संपत्ती तुपात बुडून खाती आणि सासू सासऱ्याला नीट बोलत नाही, तिच्या झोपीत भितड अंगाव पडून घराला फुकून द्यावं लागन, तिला घरा सगट तिची माती करावं लागन. काय काय म्हणते ह्या मेल्याला आणू नका पुढच्या वर्षी. नका नका आणू, नका आणू. काय गरज नाही तुम्हाला. 30 गाव पट्ट्याला 36 गाव काय घे नाही. परमार्थ कशाला कीर्तन म्हणतात माहितीये का? ज्यांनी 72च्या दुष्काळात 1 टाइमला भाकरी खाल्ल्या, रंगारंगाचे लुगडे नेशिले, गाठी मारलेले धोत्र नेसले, फाटके तुटके कपडे घातले, 1 टायमाला पोट आवळलं आणि आपल्या कार्टाईसाठी जमिनी कमवून ठेवल्या, त्या मायबापाची किती सेवा करायला पाहिजे. हा, त्याची सेवा करणं हीच पंढरपुरातल्या मालकाची सेवा आहे. हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा. आपण खरं काम चुकतो. हातचा हुकून गेल्यावर जगातल्या कोण्याच व्यक्तीला गणित जुळत नाही. असू द्या सीए, अकाउंटंट, चार्टेड अकाउंटंट, काय काय असेल त्यानं, किती परीक्षा, काय परीक्षा पास झाला डोंबल्या तू हातचा चुकला, गणितच जुळत नाही. आपण व्यवहारात आपल्या वागण्यात चुकलो आहे, कच्ची धन नाही त्याची परत्र पुसशी काय. आपल्याला इथं नीट वागता येत नाही, त्यानं बाकीचे घोडे नाचवायचेच नाही. काही किंमत नसते आपल्याला, त्याला काही किंमत नाही. माझे वडील 90ला गेले. माझी आई आहे. तुम्हाला जर एखाद्यानं सांगितलं बाळू महाराज माईला नीट बोलत नाही, आणि तुम्ही मला बोलून जर पाकिट देत असाल, तर या पाकिटानं अर्ध्या पापानं तुमची काशी होणार. काशी म्हणजे दर्शनाची नाही. हो, तुम्हाला पाप लागणार, पाप लागणार, पाप. दोघाची पतन सारी केशी. गुन्हेगारापेक्षा गुन्हा सहन करणारा अर्धा गुन्हेगार असतो. अर्धा गुन्हेगार असतो, अर्धा गुन्हेगार असतो. हो, सगळ्यात मोठी ताकद. कशाला ऐकायचे कीर्तन? इतका सांगायला गिरगावकरण तू घरी नीट वागत नाही, तुझी लायकी काय, तुझी पात्रता काय? व्यवहारात नीट वागणं अत्यंत गरजेचं लोकांमध्ये. चला, शकुनीने सांगितल्याबरोबर दुर्योधनाला नाईलाज झाला. वहिनी तू कोण? हा गाठी एक चुटली होती. हकेसर शेवडी सांगते, महाराज उजवीकडे पाहिलं. उजवीकडे पाहिल्याबरोबर धर्माकडे बघितलं आणि धर्मानं मान खाली घातली. काय झालं असेल देव जाणे धर्माच्या मनात. बायकोची चोळीची गाठ सुटल्याच्या नंतर धर्मानं बकीट हातात घ्यायला पाहिजे होतं. तू काय म्हणे नग्न भाज, तरी ते स्वामी लाच कोणाला वाटावी? त्याची नवऱ्याला वाटावी की नाही? मला सांगा, वैभव असल्याच्या नंतर
पोरग जर गोदड पांघरीत असेल, मंत्र्याचं पोरग जर गोदड पांघरून गारव्याचं फिरत असेल तर त्याची लाज कोणाला वाटते? त्याला वाटावी की नाही? वाटावी की नाही? आपल्या पत्नीची प्रतिष्ठा चव्हाट्यावर जात असताना नवऱ्यानं पाहून खाली मान घालावा, त्याच्यासारखा हरामखोर जगात कोणी नाही. पांडवांना म्हणण्याची पात्रता माझी नाही. तो काय प्रकार असेल देव जाणे. तितक्या टोकाला हात लावायची योग्यता गिरगावच्या बाळूत नाही. आपली पात्रता नाही, योग्यता नाही, लायकी नाही, तेवढा अभ्यास नाही, ती आपली क्षमता नाही. आपण त्या क्वालिटीचे नाहीत, त्या पात्रतेचे नाहीत. पण धर्मानं मान खाली घातली. धर्मानं मान खाली घातल्यावर चौघायची काही हिंमत आहे? त्याने मान खाली घातली. पर्याय कोणता? डोळे झाकले. विटेवरच्या मालकाला विनंती केली, देवा अरे या बाजूनं 5 लोक बसलेले आहेत. यानं शरीर उघडं जरी पाहिलं तरी काय हरकत नाही, ते माझे पती आहेत. त्यांच्या सानिध्यात जे लोक होते माझ्या मतानं 14 होते आणि एका महात्म्याच्या वतानं 36 होते. तर 5 लोक सोडून दिले तर बाकीचे जेवता जेवता उठून गेलते, असं पुराण सांगते, मी नाही. क्या बात आहे, वा 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 वा. त्याच्यापेक्षा आंधळा बरा. गांधीजीचे 3 वानर होते. एकाच्या तोंडावर हात, एकाच्या डोळ्यावर हात, एकाच्या कानावर हात. वाईट पाहण्यापेक्षा आंधळा बरा, वाईट ऐकण्यापेक्षा बहिरा बरा आणि वाईट बोलण्यापेक्षा मुका बरा. हे उठून गेले. राहिले 5. द्रौपदीने विचार केला, देवा या 5 लोकांनी उघडं नागडं पाहिलं तरी काय हरकत आहे, ते माझे पती आहेत ना, या शरीरावर पूर्णतः अधिकार त्यांचा आहे. पण इकडच्या बाजूतले फक्त 2 लोकांना शरीर बघू नये, भीष्म आणि द्रोण. मग 78 मधले 2 गेल्यावर खाली किती राहिले? 76. मग 76 नालायक होते का? नुसते नालायक नाही, मूर्ख होते. मूर्ख होते आणि मूर्ख म्हणजे येडा. येडा आणि येड्या माणसानं शरीर उघडं पाहिलं का झाकलं पाहिलं का याचं काही दुःख वाटतं का? नाही. भाऊजाई आई समान असताना मांडीवर बसी तू, हे मूर्खची का नाही? वेडाची का नाही? पागलची की नाही? रजस्वाला असताना भाऊजाईला भर सभेत ओढून आणलं, ते पागलची की नाही? भर दुःशासनासारख्या माणसाला वस्त्रहरण करायला लावलं, हा पागलच आहे की नाही? मग मूर्ख माणसानं आपलं शरीर उघडं पाहिलं का दाखलं पाहिलं का? काहीच नाही. पण 2 लोकांना बघू नये. श्रुतीनं भीष्माला आणि द्रोणाला प्रश्न केलता. वाक्य नीट लक्षात ठेवा राजू. गुन्हेगार मोठ्या माणसाला ठरवल्या जाते. मोटरसायकलवाला पिऊन जरी 4 चाकाच्या गाडीवर गेला तरी पोलीस डिपार्टमेंटचे लोक जास्तीत जास्त चौकशी 4 चाकाच्या गाडीवाल्याची करतेत. याचा अर्थ मला असा सांगायचा आहे की मूर्खानं किती चुका करू द्या पण दोषी सुज्ञ माणसाला ठरवत असते. सुज्ञ माणसांनी काही गोष्टी सांभाळायच्या असतात. अजून बी लक्षात घ्या, पांढऱ्या कपड्यावाला आणि रंगीबेरंगी कपड्यावाले 2 मित्र रस्त्याने चालले होते. तिकून ग्रामसेवक आला. ग्रामसेवक म्हणजे मी नोकरीवाला म्हणत नाही, मी डुकराला पण ग्रामसेवक म्हणत असतो. गावाची सेवा खरी कोण करतंय म्हणून त्याला ग्राम सुकर शब्द आहे. अजून 2 शब्द आहेत. गुत्त थोडंच घेतलं जाता बा, मी सांगा तुम्हाला सांगतो बैठकीत गेल्यावर. गावाची सेवा करणारा डुक्कर तो आला. त्याच्यातल्या 1 जणाच्या बापा सरपंच असताना रोड झालता. तर ते डुकरान म्हणला, ए आमचे बाबा सरपंच असताना रोड झालेला आहे, सरक बाजूला. आणि डुक्कर कशातून उठलं होतं? नालीतून. तिकून 1 जण बाई म्हणली, ए अरे डुकराला काय बोल तू, मेल्या सरक बाजूला. दोघांपैकी जपाव कोणत्यानं? ज्याच्या अंगावर पांढरे कपडे आहेत त्यानं. रंगीबेरंगी कपड्यावाल्यानं डुकरानं शेपूट हाणले असं झटकिलं तरी निघत. आणि पांढऱ्या कपड्यावाल्याची पपेची माय पैशा देती, मेल्या कुठं बसला होता तू? जपायचं कोण्या कपड्याला? पांढऱ्या. इदवान मोठा. या लोकांनी जास्त जपणं गरजेचं आहे. श्रुतीने प्रश्न केला, पितामह विष्णाचार्य द्रोणाचार्य तुम्हाला माहित होतं ना द्रौपदी चोळीची गाठ सुटल्याच्या नंतर तुम्ही तिथे हजर आहेत, तुम्हाला काय 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 उत्तर काय देता तुम्ही? भीष्मानं सांगितलं, श्रुती माते एक कविता होती, मी फार लहान असताना ती कविता वाचली ती. या देशावर इंग्रजाचं राज्य होतं, त्याच्यातून आपण मुक्त होतो. आपल्यावर निजामाचं होतं, आपण 17 सप्टेंबरला मुक्त झालो होतो. पण बाकी देशावर इंग्रजाचं राज्य होतं. इंग्रज इतकी हरामखोर होती. इंग्रजाच्या सैन्य दलात आपली हिंदूचं सैन्य होतं. आणि इंग्रजांना जसा शकुनी मानसिक हानी करीत होता का, तसा हरामखोर इंग्रज सरकार आपल्या हिंदूची मानहानी करीत होतं. हिंदूचं सैन्य आहे म्हणून काडतुसाला गायीची चरबी लाईत होते. आणि आपल्याला गाय पवित्र आहे पाटील, गाय पवित्र आहे. आणि काडतूस हे नखानं तुटत नसतं ना, ते दातानं तोडावं लागतंय. आणि म्हणून या सैन्याला गंध लावणारं सैन्य होतं.
शेणी वाढवलेलं सैन्य होतं, जानवे घातलेली सैन्य होती, माळा घातलेली सैन्य होती, तिलक लावलेली सैन्य होती. पण कारतूस तोडताना चरबी ओठाला जिबेल लागायची. त्या एका कवीने विचारलं, का रे तुम्ही हिंदू आहात का? तर त्यांनी उत्तर दिलं, नच उलटे काळीज त्याचे परी शर्मिंदे अन्नाचे. नच उलटे काळीज त्याचे परी शर्मिंदे अन्नाचे. अरे भाकरीसाठी कानकोंडे आहेत रे, गाय पवित्र आहे आमची, पण भाकरीसाठी कानकोंडे. गोड लिहिले एका कवीने, फार सुंदर लिहिलं. भीष्माचार्यानं सांगितलं, वचनात अडकलो रे, प्राण जाय परिवचन न जाय. हे अधिकारी लोक होते, दिलेले शब्द मोडत नव्हते, म्हणून गुंतलो रे. मला माहित आहे कौरव नालायक होते, पण शब्दात अडकलो ना, अडकलो, शब्दात अडकलो. मान खाली घातली. द्रौपदीने विचारलं, देवा फक्त 2 लोकांना शरीर बघू नये. खूप विनंती केली. माहेर दूर होतं. अंतकरणामध्ये 2 भावापैकी एक भाऊ वारलेला होता. द्रौपद राजाला 2 मुलं होते, द्रौपदीला 2 भाऊ होते. एक द्रोणाचार्याच्या हातानं मृत्यू पावला होता युद्धात, एका चुकीच्या कामात. एक जिवंत त्या भावाला विनंती केली, दादा येशील का रे? कोठे गुंतला एक भाऊ होता, दादा तू खूप दूर आहेस रे. बाबा म्हातारे होते, पांचाळ नरेश, वय झालेलं होतं. बहिणीच्या पाठ राखण्याकरता आला असतास रे, पण दूर आहेस. दादा ज्यांच्या सोबत माझं पाणी ग्रहण करायला लावलंस त्यांनी मान खाली घातली रे दादा. ते पती होते, पती. भावाचं वर्णन करत होते. 2 नंबरचा भाऊ होता, जगाचा पाप. हा मानलेला भाऊ होता, मानलेला. द्रौपदीच्या मुखारविंदातून जास्तीत जास्त पुराणात सहोदर हा शब्द आला. सबांधवेषु सहोदरेषु भाऊ शब्द जास्त आला देवापेक्षा. राजा हा शब्द राजा आहे. कुठे गुंतलासी द्वारकेच्या राया. राया म्हणजे राजा. बऱ्याच वेळेस भाऊ हा शब्द श्लोकात फार ठिकाणी वर्णी आली. पाहिलं डावीकडं, एखाद्याच्या तरी अंतकरणात दया येईल. भीष्म तरी सांगतील, दुर्योधना हे काम चुकीचं आहे. द्रोणाचार्य म्हणतील, शकुनी गांधार नरेश हे काम चुकीचं आहे. एक बोलत नव्हता. 8 लोक सारखे द्रौपदीकडे बघत होते आणि चोळीची एक गाठ सुटली महाराज, दुसरी सुटणार होती. प्रसंग पुढचा सांगतोय. द्रौपदी पवित्र किती होती. जी आचरणात वागलेल्या स्त्रीचे पाय बघितल्याच्या नंतर पोटभर जेवण मिळते. 60,000 शिष्यासह म्हातारं वनात आलं. 60,000 शिष्य घेऊन हवालदिर झाले हो पांडव. कसं जेव घाला. बारीकसं वारं आलं आणि वाऱ्यानं पायावरच्या मिऱ्या बाजूला सरकल्या. पाय घोळ पातळ नेसायची, मिऱ्या सरकल्या आणि 2 बोटाची नख पाहिले. तिचे होता दरुशन आणि मिळे पोट भरी अन्न. काय ताकद असलो द्रौपदीची. दादा तुझ्या नामाचे पवाडे गाता गाता फार चारित्र्य सांभाळलं रे दादा, खूप चारित्र्य सांभाळलं. दुःख वाटतं रे दादा. दादा तू ज्यांना तुझं भजन करते ताशे भजन करणारे पती मला सापडले रे, वारकरी पती सापडले, पण कशात त्यांचं चित्त गुंतले ते कळत नाही रे. पतीला नाव ठेवणं हे मूर्खपणाचं टोक असतं रे दादा. येशील माझ्या धावण्याला देवा. दादा 2 लोकांनी पाहू नये रे शरीर, सांभाळ रे दादा. दादा चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत किंवा मी जोपर्यंत या शरीरात प्राण आहे तोपर्यंत मी तुझी या जिभेनं सेवा करीन रे दादा. दुसरं काय देऊ शकते रे दादा. कर रे, दया कर रे माझ्यावर. किती प्रेम होतं सांगू. महाराज भाऊबीजेच्या दिवशी 48,324 दाशा दिल्या. 48,324 दाशा. एवढ्या वैभवातली द्रौपदी विराट राजाची ते शेण काढीत होती.
आणि शेण काढता काढता एके दिवशी विराटाच्या बायकोन सांगितलं तुला दळावं लागते, आणि दळायला जात्यावर बसिलं. जुन्या काळातली माऊली जात्यावर दळत असताना मुक्यानं दळत नाही, जात्यावर मुक्यानं त्याच दिवशी दळावा. लुप्त पिंड तयार करायचा असतो त्या पिठाचा, ते पण उलट्या जात्यानं दळायचा असतो, उलट्या. एरवी स्त्रीनं मुक्यानं दळू नये. तर विराट राजाची तर पांडव अज्ञातवासात होते, फुकट नाही काम ऐकत होते. कोणाचं नाही काम ऐकत, पैसे घेत नाही पण काम फुकट करत नाही. विराट राजाची तर पांडव अज्ञातवासात आहेत. वनवास संपलता, अज्ञातवास सुरू झालता, आणि अज्ञातवासात पांडव गौसले की पुन्हा 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. द्रौपदी दळीत असताना कृष्णाबुवा विटेवरच्या मालकाचं चिंतन करू लागली. 5 पांडवापैकी एक पळत आला. रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणायचे, धर्मराजा आले. सकाळची वेळ होती, अंधारातली, दिव्याचा प्रकाश होता, आणि दळता दळता विटेवरच्या मालकाचं, द्वारकेच्या मालकाचं भजन गात होती, त्याच्या ओया गात होती. धर्म आले, तोंडाला हात लावला. द्रौपदीने विचारलं, स्वामी मालकाचं भजन बंद? डोळ्याच्या कडावल्या झाल्या. द्रौपदी, आम्ही क्षत्रिय आहेत, आम्ही क्षत्रिय आहेत. अख्खं जीवन रानटी पशुसारखं वनात गेलं तरी हरकत नाही ग, पण आमचा सात्विकपणा पाहून तुझ्या बापानं माझ्यासोबत, आमच्यासोबत लग्न लावलंय, आणि तुझ्यासारख्या पवित्र सात्विक सदाचारी पुण्यशील स्त्रीला वनवासात किती दिवस ग? नाही मालक, अजून 6 दिवसाला आपला अज्ञातवास संपतोय. 6 दिवस शिल्लक राहिले होते महाराज, कारण तिथीचा क्षय वृद्धी करून 3 दिवस शिल्लक काढायचे होते. नियमानं 3 दिवस शिल्लक आहेत. द्रौपदीनं सांगितलं 3 दिवसाच्या नंतर आपला वनवास संपतो, पण धर्मानं सांगितलं कौरवांचे गुप्तचर लंक या गावात आहेत, आणि कृष्णाचं गीत गातीस या अर्थी तू द्रौपदी आहेस, आणि त्यांनी सांगितलं ही द्रौपदी हे पांडव आहेत, तर पुन्हा 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. द्रौपदीनं धर्मानं तोंडावर ठेवलेला हात स्वतःच्या हाताने खाली घेतला आणि हाताला प्रणाम केला आणि सांगितलं, मालक जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत वनवास भोगील, पण पंढरपुरातल्या मालकाचं नाव नाही बंद करणार, त्याचं भजन नाही बंद करणार. माहिती नसेल झालं त्याला, त्याला कळालं नसेल ही गोष्ट. हीच द्रौपदी एकदा शांत बसली होती. किचकाचा, विराटाचा मेहुणा किचक, त्याच्या बायकोचा भाऊ हरामखोर होता महाराज. द्रौपदीचं सौंदर्य बघून शेणाचं टोपलं टाकल्याच्या नंतर हाताला स्पर्श केलता. त्यावेळेला द्रौपदीनं जर भीमाला सांगितलं असतं तर शहाण्याबाईनं ताटामध्ये, तव्यामध्ये भाजलेल्या मिरच्या तांब्यानं रगडावा इतका किचक रगडला असता. हात झटकला, निघून आली. त्यावेळेला विटेवरच्याच मालकाला सांगितलं, देवा सांभाळ रे माझ्या पावित्र्याला, सांभाळ रे देवा माझ्या चारित्र्याला. पहिल्या गाठीचा गुढा सुटलेला आहे, आणि दुसरी गाठ सुटल्याच्या नंतर शरीर दिसणार आहे. देवा बघ रे, बघ देवा, कर रे बहिणीवर कृपा, कोठे गुंतला अशी द्वारकेच्या गोड प्रसंग आहे, वस्त्रहरणाचा प्रसंग. त्यावेळेला केलेली विनंती होती. महाराज द्रौपदीचं काम किती गोड होतं सांगू तुम्हाला, देवावर श्रद्धा किती होती. बोट कापल्याचं निमित्त पंढरपुरातल्या मालकाने केलं, बोट कापल्याचं निमित्त पंढरपुरातल्या मालकाने केलं, आणि सख्या बहिणीकडे गेलाय. चिंदी नाही सापडली हो, नाही सापडू द्या चिंदी, तिला साड्या कमी असतील का? एक तर राजाची पत्नी आहे राजकुमाराची, आणि दुसरी देवाची बहीण आहे, काय कमी असतील साड्या तिला? नाही फायद्या. द्रौपदी तुळशी वृंदावनापाशी उभी होती. ती तसं येत नाही, तिचा भाव गदगदलेला भाव लागतो. हो, आणि तुळशी वृंदावनापाशी उभी, समोर उद्धव आहेत, पाठीमागे जगाचा बाप आहे. उद्धवाला पाहिल्याबरोबर, आला तू उद्धव दादा? जीताई. द्वारकेचे दादा नाही आले. उद्धव बाजूला सरकल्याबरोबर मागे देव होते, हात धरलेला असा रक्त वाहत होतं.
हातातलं तुळशीच्या पूजेचं ताट खाली टेकलं, जवळ गेल्या आणि भगवंताचा हाताचं बोट डाव्या हातानं असं दाबून धरलं. दादा काय लागलं? काही नाही. सुभद्राताईकडे फळं कापता कापता हाताला बत्तई चाकू लागला, वेळी लागली. बर दादा थांबा दादा, मी चिंधी आणते घरातून. आणि बोट सोडणार तेवढ्या अवकाशात लक्षात आलं, बोट सोडून घरात जाऊन वापस येईपर्यंत रक्त किती जाईल. तसंच बोट डाव्या हातात दाबलं. डाव्या हातानं भगवंताचं बोट असं दाबून धरलं, उजवा हात रिकामा आहे. महाराज डोक्यावरच्या पदराला हात लावला आणि पदर खाली ओढीत होती. उद्धवानी पदर ओढू दिला आणि पदर ओढू दिल्याच्या नंतर पदराचा एक कोपरा हातात डाव्या बगलात दाबला आणि पदराचा कोपरा द्रौपदी फाडणार. उद्धव आरडले, ताई काय झालं उद्धव दादा? ताई, कपाळावर कुंकू असणाऱ्या भारतातल्या स्त्रीनं पदराकून नाटी फाडायची नसती. मालक वारल्याच्या नंतर 13व्याच्या दिवशी भाऊ लुगडं आणत असतो बहिणीला. हे लुगडं नेसायचा महाराष्ट्रातल्या एखाद्या माऊलीवर प्रसंग येऊ नये. महाराज पुराणाच्या प्रणालीनुसार त्याची दशी फाडून लुगडं नेसावं लागतंय, तसं नेसता येत नाही त्या माऊलीला. उद्धवानं सांगितलं, ताई तुझ्या कपाळावर कुंकू जिवंत आहे, तू पदराकडून नाटी फाडतेस. काय वाक्य वापरलं उद्धव दादा? अरे दादा, मी त्याच्याकरता चिंधी फाडते. ह्या कपाळावर किती दिवस कुंकू ठेवायचे? ज्याच्या हातात आहे त्याच्यासाठी चिंधी फाडते. चिंधी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला. काय गर्जना झाली असेल पुराणाची, काय निष्ठा असेल देवावर. सख्खी बहीण बांधित नाही, मानलेली बहीण. उद्धवा, या कपाळावर किती दिवस कुंकू ठेवायचे हे त्याच्या हातात रे दादा, त्याच्याकरता फाडते. का नाही धावणार? एक गाठ सुटली चोळीची, दुसऱ्या गाठीचा घोडा सुटणार. तूप वाढीतच होती, पण वाढता वाढता सांगितलं, देवा नाही बंद करीत रे. हे शरीर कसं सांभाळायचं तुझ्या हातात आहे. व्हायलंय तुला आता. क्या बात आहे. ठेवा, तुला समर्पित केलंय आता. इज्जत ठेवायची का इज्जत घालायची, काय प्रतिष्ठा सांभाळायची तुझ्या हातात आहे देवा. काय तुला करायचं असेल ते कर. इतक्या कनवाळू शब्दातून तोंडातून एक सुस्कार पडला. तेवढ्या अवकाशामध्ये तीळ ओठातून तीळ मधात जाईल इतकं तोंड फाकलं. आणि तितक्या जागेतून जगाच्या मालकानं तिळापेक्षाही लहान रूप घेतलं आणि श्वासात आत प्रवेश केला. हात दोन शिल्लक तयार झाले. पहिले जे दोन हात होते का, एका हातात बकीट आहे, एका हातात बुटकं आहे. पाप्याला तूप वाढीतच होती, पण जगाचा मालक ज्या वेळेला आत प्रवेश करतो त्यावेळेला दोन हात तयार झाले आणि त्या दोन हातानं चोळीची गाठ मारली. श्रुती देवाला विचारत होती. श्रुती म्हणजे वेद. देवा काय गरज होती तुम्हाला? रक्ताच्या नात्यातल्या नालायक माणसानं पवित्र स्त्रीचे धिंगाणे उडवावे? जिने पाणी ग्रहण केलंय त्या 5 पतीला भीमानं पाय आपटिल्यावर 2.5 किलोमीटर मध्ये झाड राहत नव्हतं. इतकी शक्ती त्याला. गंधर्वाचा पवळा उडवावा इतकी अर्जुनाची ताकद. इंद्र खुर्ची सोडित होता अर्जुनाला. ऐरावत नावाचा हत्ती झोळी करावा असं पाय बांधून हत्ती बगलात आणलाय. इतकी ताकद अर्जुनाची. घोडे आणि बैल पारखायची ताकद नकुल सहदेवाची. विश्वातला सत्यवादी धर्म. हे 5 पती असताना यानं मान खाली घालावा आणि तू तिच्या हाके करता धावून चोळीची गाठ बांधावी. काय गरज होती? विश्वाच्या मालकानं सांगितलं, श्रुती आपल्या पतीवरची श्रद्धा एक, साधू संतावरची श्रद्धा एक आणि देवावरची श्रद्धा 28 पुण्य होते. या 3च पुण्याचा माफ कर, मग तुला कळेल की द्रौपदीच्या पुण्याचं वजन किती होतं. श्रुतीनं नुसतं डोळे झाकून पाहिल्याबरोबर श्रुती रडत होती. इतकी पुण्यवान द्रौपदी होती म्हणून तिच्या हाके करता जगाचा मालक श्वासातनं प्रवेश करून चोळीची गाठ बांधण्याकरता आतमध्ये जातोय. म्हणून मालक पहिल्या परवा 4-2 दिवसात परमार्थात यावा आणि त्यानं विश्वाच्या मालकाला काम सांगावं आणि देवानं काम न केल्याच्या नंतर त्यानं पुन्हा माळ तोडून टाकावा. काय हो म्हणे, 10 वर्षापूर्वी माळ घातली होती, 10 वर्ष झालं भजन करतोय, हाक मारली एकदा नाही आला आपल्याला माळ काढून टाकायची. सुमळ्या तुझी लायकी आहे का? तो काल परवा परमार्थात उतरला. विश्वाच्या मालकाने हाकेला धावण्यासाठी 4-2 दिवसाच्या नालायकासाठी धावत नाही. ज्याचं जीवन देवमय झालंय
ज्याचा विषय देव बनलाय अशा लोकांचं काम ऐकत असतोय. विषय तो त्यांचा महाराज ज्याचा विषय देव बनलाय. आपला विषय संसार बनला. मी लहानपणी एका गावाला कीर्तन ऐकायला एक जणाच्या बैलगाडीत गेलो. मला काय बैलगाडी नव्हती महाराज, मागचं सांगतोय, आताच इचकू नका. त्याच्या बैलगाडीत गेलो तर आम्ही कीर्तन ऐकलं. कीर्तन चांगल्या व्यक्तीचं होतं. ती व्यक्ती तंबाखू खात नव्हती, बिडी वडीत नव्हती, गुटखा खात नव्हती, कीर्तन झाल्यावर बरमुडा घालीत नव्हती. अशा व्यक्तीचं कीर्तन होतं. चांगली व्यक्ती होती, निष्ठावंत वारकरी व्यक्ती होती. अशा वारकरी व्यक्तीचं कीर्तन ऐकलं. आम्ही वापस निघलो. मी त्यावेळेला 9वीला होतो. नुसता नावाला, शाळेत फक्त 7वी पस्तोर गेलो. मग नावाला 9वी पस्तोर 2 वर्ष असंच गुरुजीची कृपा झाली, त्यांनी पासच केलं. आणि आता तर 8वी लोक कोणालाही पास करायचे. गुरुजीला सांगितलंय पोरायला हाणू नका, मारू नका, दटू नका, असं वरून आदेश आलेत. हो, शाळेच्या खिडक्या फोडल्या, तुम्हाला दगड हाणले तरी दटू नका, असं वरून सूचना आल्यात. वरून वरून वरून. आता तर काहीच विषय नाही. माझ्या वेळेला थोडेसे दटीत होते, पण माझी परिस्थिती पाहून मी काही जाऊ शकत नव्हतं. पण त्या 9वी पस्तोर मला सर्टिफिकेट दिलं त्यांनी 9वीचं. कीर्तन ऐकलं आम्ही. आमच्यासोबत चांगली माणसं होती. ज्याची बैलगाडी होती तोही चांगला होता. पण त्या दिवशी कळालं तो किती हरामखोर आहे. कीर्तन ऐकून वापस येताना त्यानं 2 कवळे कणसाचं बाटूक उपटिलं दुसऱ्याचं. जाताना आम्हाला आदळे बसत होते, येताना आदळे बसले नाही. गाडीच्या साट्यात बाटूक टाकलं आणि वरी बसलो होतो आम्ही कणसाचं. मी त्यांना विचारलं, तुम्ही हे रान बटईनं केलं का? मोगाड्या बस म्हणला, लय शहाणपणा करू नकोस, इतक्या लांब मी कशाला बटईन करू, मला 44 एकर जमीन आहे, इकडं कशाला यांना देऊ. म्हणलं मग हे कणसाचं बाटूक आपण कसं, एकदा सांगितलं ना तुला गपचिक बस, पुन्हा येऊ द्याचा नाही कीर्तनाला. काय फायदा आहे कीर्तन ऐकून मला सांगा ना तुम्ही, कशाला परमार्थ करायचा? असे जर परमार्थ करीत असतील तर यांचे हाका ऐकायला का देवाच्या गोळ्या संपल्यात का? आपलं काम ऐकावं, त्याच्या करतात त्याचा दर्जा. काय बनला विषय? कीर्तन ऐकलं पण घरी गेल्यावर बैलाला वैरण नव्हती. त्याच्या घरी 44 एकर जमीन होती, दुसऱ्याचं कणसासकट बाटूक. काय बनला विषय? संसारण. कसं ऐकलं आपलं देव काम? देवानं आपलं काम ऐकण्यासाठी आपण जेवढा वेळ त्याला दिलाय तो इमानदारीनं द्यायचा. तुम्ही अर्धा घंटा द्या, 1 घंटा द्या, 20 मिनिटं द्या, 5 मिनिटं द्या, पण तितक्या वेळात बाकीचं काही आठवायचं नाही. फक्त देवच आठवायला पाहिजे. अशी जर कुठंतरी वर्णी पडली असेल तर त्याची तो दखल घेत असतो. तो दखल घेत असतो. एरवी कसा दखल घेईल तो? अद्याप नाही. भक्तांचं काम ऐकतो, पण भक्त सुद्धा त्या योग्यतेचा असला पाहिजे. पुराणात कितीतरी हाका आहेत. त्या हाकेला तो जगाचा मालक धावत आला. महाभारतात 77 हाका येतात. 77 हाका मारल्या, प्रत्येक हाकेला धावला. द्रौपदीने एके दिवशी पुन्हा मीटिंग घेतली. टाइम संपला का दत्ता भाऊ आपला? हा, माळ आहे तुमच्या गळ्यात. पाय घ्यान गुरुजी. द्रौपदीने मीटिंग घेतली महाराज. त्या दिवशी द्रौपदीचे 5 लेकरं कापले होते आणि अभिमन्यू सुद्धा मृत्यू पावला होता. महाराज करतो कीर्तन, ताण घेऊ नका. ही रीतिरी भंगिरी मोबाईल इतकी कवरक बसत येत ना. मी 10 मिनिटं कीर्तन शिल्लक केलं तर माही दखल घेईन ना पंढरपुरातला मालक, ऐका नाही ना. काय काय मीटर थोडंच जळायलंय. आणि हे कोण्या दिवशी दाबायचं त्याच्याच हातात आहे. ते ज्या दिवशी दाबीन त्या दिवशी व्हॉट्सअपला येईल, आदरणीय हरिभक्तीपरायण बाळू महाराज गेले की लगेच दुसरा टाकी, तू गेले दिगंबर. हो, ते वाक्य तो कोणाला टाकायला तू? ज्याला कवडीची अक्कल नाही ते मेला बी त्याला ते वाक्य. अभंगाचा अपमान आहे महाराज. त्या कोणाला नाही टाकायचे ते वाक्य. मीटिंग घेतली महाराज. द्रौपदीने विचारलं, देवा कशा करता युद्ध आयोजित केलंस रे? 5 माहे मेले, आमचा एक शुभ मेलाय. ह्या गादीवर बसवायचं कोणाला? पांडवायला. देवा आम्ही सगळे जातो, त्या दिवशी कोण गादी सांभाळील? युद्ध केलं कशा करता? पंढरपुरातल्या मालकाने सांगितलं, तुमच्या दोघांही करता. एक द्रौपदी करता आणि एक भीमा करता युद्ध आहे. द्रौपदीला भर सभेत केस धरून मांडीवर बशील तर त्यावेळेला द्रौपदीने एक पण केलता, ज्या मांडीवर मला राजकुमारानं बशिलय, मी आई समान असताना माझ्याकडे वाईट दृष्टीनं पाहून बशिलय, ह्या मांडीचं रक्त ज्या दिवशी डोक्याला लावीन त्याच दिवशी मी येणी घालीन. स्त्रीचे केस मोकळे कधी पण नसावे.
पुराण वाचून सांगतोय, मला वाचायचा छंद आहे, खूप वाचायचा छंद आहे, म्हणून तर इतका रगिलो आणि बोलतो. खिशात पैसे लय मोठे असल्यावर भाव विचारायचाच नाही. चला 5 किलो गुळ, फक्त खाऊन पाहायचा चांगला आहे का. हो, 100 रुपये नेल्यावर 5 किलो गुळ घेतले होते, हानील न किलो न. हो, वाचायचं मला ना दे जास्त वाचायचं. तरी मग नशीब खोटं आहे, मला मोबाईल नाही वाचायला, म्हणून तर वाचणं व्हालंय. नाही तर ते वाढदिवसाला व्हॉट्सअप चॅटिंग फॅटिंग करू करू याच्यातच मोकळा झालो असतो. मोबाईल आपला मस्त पतिव्रता, याच्यात घाण येत नाही आणि कोणतंही बटन दाबा याच्यातलं खराब बाहेर जात नाही. तुमचे मोबाईल लय अवघड आहे. पप्याची माईल द्यायला बी लॉक उघडून द्यावं लागते, नाही लॉक लावून देतो. हो, मधात काय गरज आहे तिला कळत नाही. पप्याच्या बापाच्या मोबाईलमध्ये मोबाईल काळाची गरज आहे. एकाही वारकऱ्याला अभंग विचारायची गरज नाही, फार गरज आहे. रोज गाथा वाचणाऱ्याला जर गाथा घरी विसरला, तो कोणाच्या कार्यक्रमात गेला तर प्रवासात एसटीत बसल्या बसल्या सुद्धा गाथा वाचू शकतो. दत्ताबुवा, तो कदमबुवा, कृष्णाबुवा, कोथिंबरे महाराज, सोजे महाराज, तो गाथा वाचू शकतो, ज्ञानेश्वरी वाचू शकतो. इतकी काळानं प्रगती केलेली आहे विज्ञानानं. आपण ते वाचायला पाहिजे, गरज आहे. बाईचे केस फक्त 4 दिवस मोकळे असावे. महाराज पुराणात कितीतरी श्लोक आहेत. राष्ट्रसंतांचं एक काव्य मला आठवलंय, काव्य आठवलंय. त्या राष्ट्रसंतांनी त्या काव्याच्या अगोदर एक उल्लेख केलाय. या पवित्र भारत देशातला शेतकरी खांद्यावर आसूड ठेवताना तो सुद्धा शिस्तीत ठेवतोय. आसूड, आसूड, आसूडच म्हणता ना तुम्ही. हा, ते चाबूक हा नवीन शब्द. घोड्याच्या बग्गीला वापरला जातो, त्याला चाबूक म्हणतात. पण शेतकऱ्याच्या खांद्यावर इळदीसह असतो, त्याला ओरिजिनल नाव आहे आसूड. आता नवीन नवीन आपण काही कशाला लावतो, तो भाग आहे त्याला, पण त्याचं खरं नाव पुराणातलं आसूड. मग आसूड जाऊ त्या चाबूक का म्हणणं. तुम्हाला चाबूक कळत असेल तर चाबूक म्हणून काय त्याच्याला ताण घ्यायचा. हा सुद्धा ठेवताना शेतकरी शिस्तीत ठेवतो. पदर खांद्यावर किती शिस्तीत असावा. लोकलज्जा निवारण हितार्थायाम. वस्त्र घालायचं कशा करता, लोकलज्जा निवारण हितार्थाया. म्हणून त्यांनी एक काव्य केलं, तुम्हाला आवडणार नाही पण महात्म्यांचं आहे, राष्ट्रसंतांचं आहे. 4 पट्टे साडी नेसे लुगड, मागून काढी कोंबड, कपाळाला कुंकू नाही दिशे घुबड, सांग सांग पुरी नान्न लागन का गोड, सांग सांग पुरी नान्न लागन का गोड. देशाचे पुरस्कार भेटलेले लोक आहेत. तुकडोजी महाराज असतील, दुनियादास महाराज असतील, संत गाडगे बाबा असतील. मागच्या आठवड्यात आम्ही अमरावतीला गेलतो कीर्तनाला. नांदगाव पेठ म्हणून तिथून 4-5 किलोमीटर संत आहे तिथं, फार मोठे समाधी, तिथे गेलतो. जवळच 19 किलोमीटरवर समाधी महात्म्यांची. या स्त्रीने फक्त 4 दिवस केस मोकळे का. तिला बघवायला हात लावता येत नाही, आरशाकडे जाता येत नाही, कंगवा कुठेतरी एखाद्या ठिकाणी, तितक्या पुरतं. एरवी अजून एक केस मोकळेपणाचं सांगितलं. दशम यत्क्रियां गंगोदकं भयो यथा सर्व कामिनीहां विरधिनाशायां सर्वस्थितो ये तरोमा भयस्थित जायते. हे 27 वर्षापूर्वी मी कर्मकांड करीत होतो, तेव्हा पाठ केलेले, आता नाही करीत मी. ते बोलू बी नका मला. सुतक फेडवायला 10वा म्हणतात. त्या दिवशी भावकीच्या बायका गावाच्या नदीला गंगेला आंघोळीला जात असतात आणि तिथून घरी येईपर्यंत केस मोकळे ठेवत असतात. तो एक विधी आहे. एरवी कधीही स्त्रीचे केस मोकळे नसावा. पुराणात उल्लेख आला नाही, पण अजून 2 जागेवर केस मोकळे ठेवतेत, अंगात आल्यावर एकदा. हो, पण आपल्याला पुराणात त्याचा आधार नसल्यामुळे ज्ञानराज आपण असं रेटून सांगू शकत नाहीत ना. पण असं पाहिल्याला आधार आहे. एखादीच्या अंगात येवा लगेच दुसरी येते. हो हो, जशी ती वारकरी संप्रदायातली चुलतीच होती, ती लगेच ती बटगीट सोडी, ती बेश्रमाच्या फोकान हाणायला पाहिजे. अपमान येतो, अपमान आहे पवित्र देशातल्या स्त्रीचा. मोकळे केस सोडायचे नाही. मला सांगा, जगाचा बाप तिचा भाऊ आहे, तिला बहीण मानतोय, मरेपर्यंत तिचे केस मोकळे ठेवायला लाज वाटेल का नाही देवाला. मग देवानं सांगितलं, ताई तू दुर्योधनाच्या मांडीचं रक्त लावल्याशिवाय केस बांधणार नव्हती आणि युद्ध केल्याशिवाय त्याच्या मांडीचं रक्त लावता येत नाही, म्हणून युद्ध करावं लागलं. आणि भीमाचा एक पण होता. दत्ताभाऊ तसं नाहीत भागवत सांगत. आमचा एक मित्र भागवत सांगत होता. आता ऐका बरं का, आणि काय भीमाने पण केला बरं का. काय त्या नालायक दुर्योधनाने द्रौपदी मांडीवर बसली बरं का, आणि भीम करकरा मुठी दाबीत होता बरं का, दाताने होट दाबीत होता बरं का,
आणि भीमानी पण केला माझ्या पत्नीला मांडीवर बसिलं ती मांडी फोडीन आणि घटा घटा रक्त पिन. अरे भागवतकारा भीम माळकरी होता रे सोमळ्या. जन्नुरेन यजंघायानाम अशुद्धाम तिलकम रेवचम जन्नुयानुति जंगायम. जन्नु म्हणजे मांडी, अशुद्ध म्हणजे रक्त. रेखवम तिलकायम ललाट प्रपटलेषु ततम मृकोदर भय जायम ललाटम भय तिलका. लावणारच नाही गंध आणि वारकरी बिना गंधाचा फिरणं मला नाही लाज वाटायची का? म्हणून युद्ध करणं गरजेचं आहे. मग देवा साध्य काय केलंस रे? माझा पण, माझ्या भीम नावाच्या मालकाचा पण, आणि लेकर मातीत घातलेच. आई ताई तुमच्या पश्चात गादीव बसायला जन्माला येणारे 4.5 महिन्याचा गर्भ उत्तरेच्या पोटात आहे. गुप्तचर हजरच होता. जाऊन दुर्योधनाला सांगितलं युवराज काय काम नाही झालं. भीष्माचार्याच्या चक्रव्यूहामध्ये ते मृत्यू पावलेत. अभिमन्यू अश्वत्थाम्याने 5 लेकर कापले पण उत्तरेच्या पोटात गर्भ आहे, ते जन्माला येणारच आहे. अश्वत्थामा म्हणला ताण घेऊ नको रे, मी जाळतो उत्तरेला. आणि ब्रह्मास्त्र सोडलं. ब्रह्मास्त्र सोडल्यावर पुराण सांगते, भागवत इतकं गोड सांगते, सुभद्रा ही उत्तरेची सख्खी सासू, सख्या सासूची उत्तरा सेवा करायची आणि सासूचं काम आटपल्यावर जास्तीत जास्त वेळ द्रौपदीला द्यायची. द्रौपदी कोणती सासू? सावत्र. वाक्य बरोबर आहे माझं? चुकीचं तर नाही ना? जास्त वेळ सासूचं कोणतंच काम राहू देत नव्हती. सगळं काम आटपल्याच्या नंतर विचारायची आत्या आता मी मोकळी? हो तू मोकळी, तुला 3 तास काही काम नाही. तितका वेळ द्रौपदीला द्यायची. आणि द्रौपदीनं त्या वेळात पंढरपुरातल्या मालकाचं चरित्र सांगायचं. एके दिवशी रात्रीचा वेळ आहे, उत्तरा निघाली आणि द्रौपदीनं सांगितलं सुनबाई माझ्यासारखी सासू आहे, सुभद्राताई सारखी सासू आहे, अर्जुन मालकांसारखे सासरे आहेत, फार मोठ्या परिवारातली तू आहेस ग बाई, पण आडी अडचणीला त्याला ध्यानात ठेवत जाय. आज ब्रह्मास्त्र अंगावर आलं त्यावेळेला आठवलं आणि त्याचा धावा केला. काय परिणाम झाला माहिती? आजही अंगुष्ट प्रयायत जायते देवा इते क्रिया काया वरुतश्च जायते. अंगुष्ट अंगठ्यासारखं रूप घेतलं, श्वासातनं प्रवेश केला आणि अंगठ्यासारख्या रूपाच्या हातात सुदर्शन किती मोठा असेल महाराज, ते सुदर्शन गर्भाच्या भोवताल प्रदक्षिणा करत होतो. असे प्रमाण सुटल्यावर कीर्तन करायला अशी मस्तीची येते होती. मस्ती असं वाटते कुस्ती खेळावा. कोण कशाची माहिती? पुराणाशी. गर्भात प्रवेश केला, सूक्ष्म रूप धरलं. महाराज द्रौपदीच्या श्वासात प्रवेश केला त्यावेळेला हृदयाशी संबंध होता आणि चित्त हे निर्मळ असते. पण गर्भ अपवित्र असतो बरं का. गर्भाची जी जागा आहे का ती अपवित्र असतो. काय सांगू गर्भीच्या किंवा नाकी तोंडी कुर्मी किडे विष्टाले पचहूकडे. किती दुःख, किती किती गर्भात काय बघायचं. काय झालं माहितीये का? काय गपळी झळकतीनं आपलं तुपलं वळ किती गाव आहे ना आज. कसे उल्हासात आलेत पान. घरचं रान असल्यावर कडीला आऊत गेल्या उभाट्या आणायचं. हा धोरा 11 वाजले म्हणजे धोरा काढाच न दोघ आहे ना. विठाला महाराज काय संप्रदाय. याच्यामुळे अभ्यास करायला पाहिजे. 2 गोष्टीला किंमत आहे, बहुश्रुत आणि बहुवाचक. पण बहुश्रुत कोण माहितीये का? नीतिसंपन्न निष्ठेनं वाचन करणाऱ्या लोकांचं ऐकायचं तर फायदा, आणि चांगली पुराणं वाचायचं म्हणजे चांगल्यांचं काव्य वाचायचं. हे 2 लोक कधीच मरत नसते, बहुश्रुत आणि बहुवाचक. हो ऐकिलं तो काय ऐकिलं ढगायला लागली कळ सोमळ्या. आणि काय फायदा आहे तो ते ऐकण्यात? काही नाही ऐकायचं. तुम्ही बी नीट म्हणी जा. काही म्हणतात पंढरी जाऊ प्रेमानं नाहू गाथा वाचव ना. हो ना. केळीचं रान सोडून दिलं आणि तिकडे काचकोऱ्यामध्ये फिरायली आणि पुन्हा म्हणजे अंकावून खाजवायले सडून जाशील. केळीचं रान ते केळी काप ना, कशाला चालली तिकडे काचकोऱ्यात. गाथा वाचव, ज्ञानेश्वरी वाचव, गाथ्यातले अभंग म्हण काही म्हणतात. हो
कीर्तन चालून एका बाईन प्रमाण म्हणलं, म्हणी ना का आपल्याला काय घेणे त्याच्याशी, लोकांनी बलील तर आपण कशाला विरोधात जायचं ना, आपली काय पात्रता आहे, आणि आपल्याला थोडीच ॲलर्जी, मी लग्न केलंय है का नाही, आपल्याला थोडी ॲलर्जी. पण काल्याचं कीर्तन चालू होतं आणि भगवान गोपीजी इथे गेले, वापस आले. ते यशोदेने विचारलं, कृष्ण वापस काहून आला? काय नाही म्हणलं, आई गोपी घरीच नव्हती. की लगेच प्रमाण म्हणलं, गवळणीच्या घरी गेलो, गवळण नव्हती घरी. आणि म्हणलं फोन करून जायचं, फोन नव्हता तुझ्याकडं. किती हलकटपणाचा कळस. हे दोन पुरावे आले ना, दत्ताभवान आणि कृष्णभवान. वैकुंठवाशी नथुराम बाबा केहाळकर म्हणायची कोटीची नोट. कीर्तनकार रस्त्यानं चाललाय त्याचा पुरावा आहे, इकडे तिकडे भरकटत नाही त्याचा पुरावा आहे. आणि कीर्तनकार बी असा रस्त्यानं चालला म्हणजे ज्यांना प्रमाण म्हणतात, हे कोणीकडे बी. हो, गाय दूध चांगलं देते ना, पण नेमकं धार काढायच्या टायमाला 4 वाजताच चराट तोडून जाते. वैरण कोणाची खा, दुधाला आणि शेणाला गाईनं खोट्यावर यावा, दुधासाठी आणि शेणासाठी गाईनं खोट्यावर यावा. हो, बाकीचं वाचून असा विषय नाही, पण कीर्तनात गाथा ज्ञानेश्वरी पुराण इतकंच असावा असं समजायचं. गाय सात्विक आहे. हो, चांगली माणसं आहेत आज, मजा आहे. इतक्या घाणेरड्या ठिकाणी जगाच्या मालकानं प्रवेश केला. द्रौपदीच्या सांगण्यानुसार हाक मारली, सुदर्शन विलीन झालं, ब्रह्मास्त्र विलीन झालं सुदर्शनात, आणि परीक्षिती जन्माला आला. परीक्षिती नावच त्याच्या पुढं पडलं दत्ताबुवा. गर्भाम परीक्षायाम अंतरेषु हृदय कमलेषु यत परीक्षास्तु पात्रेषु ममम रक्षन्ति यत पात्राया. मला संरक्षण करणारा, माझं गर्भात संरक्षण करणारा तूच आहेस, अशी ज्यानं पारख केली, अशी ज्यानं परीक्षा केली, इति नाम परीक्षिती. इति नाम परीक्षिती. परीक्षा केली ना, माझा सांभाळ करणार आहे. मालक सांगतात, जर भगवंताला उत्तरेनं हाक नसती मारली, बाकीच्या सोयऱ्याला, हा देवैतीचा सोयराच होता ना, एका नात्यानं पंढरपुरातला मालक उत्तरेच्या पतीचा सख्खा मामा होता. कृष्ण कोण होते माहिती? सख्खा मामा. सख्खा मामा, मामा सासरे होते. नात्यानं सोयरे येतं, पण एका नात्यानं तो जगाचा बाप आहे. तिने जर बाकीच्या सोयऱ्याला हात मारली असती तर पांडवाचा कुलदीपक कायमचा इजला असता, कायमचा. पांडवाच्या मृत्यूनंतर दिल्लीतल्या गादीवर कोणी बसलं नसतं महाराज. एकमेव ताकद आहे, हाका सुद्धा कोणाला मारावं याची आकली असल्या पाहिजे ना. बुद्धिवान होती, तिने हात पंढरपुरातल्या मालकाला मारली आणि सूक्ष्म अंगुष्ट प्राय रूप घेऊन गर्भात संरक्षण केलं. म्हणून मालक कदंब पहिल्या कडव्यात कौरवांनी विषाचे लाडू भीमाला खाऊ घातले. तयम जलयास्तानयो वृकोदरे यद्भयानाम विषान्न परित्याज भयस्थितो कायाम वृक्षाति जायते. निळं पडलं शरीर, काळं पडलं शरीर. हाक मारली. कोणते मालक आले धावत माहितीये? काशीतले मालक आले. उरंगाया साधनेषु यभयो. उरंग म्हणजे सर्प. व्याला ददुशुंकाति जायम शमश्वायाम यत्विषाग्रयो. हाक मारल्याबरोबर काशीतले मालक आले, चावा घेतला सापाने, अंगातलं सगळं विष शमन करून टाकलं आणि भीमाला वाचवलं. हाकेसर शिवडी घालून या स्तंभ फोडी. वस्त्र हरण करताना पुण्य होतं महाराज. एका 22 वर्षाचा साधू गंगेत आंघोळ करता करता अंगावरचं वस्त्र, त्याच्या धोत्र अंग चोळता चोळता निघून गेलं. गर्भांध होता, चक्षुहीन होता, आईच्या पोटातूनच अंध जन्माला आलता, पण अंगावरचं धोत्र वाहत गेल्यावर गावात कसा प्रवेश करायचा म्हणून कमरे इतक्या पाण्यात अंग लपून बसला. तो चातुर्मासाचा काल होता आणि चातुर्मासात द्रौपदी पोलीस पाटील आंघोळी करता गंगेवर जात होती. केवढ्या राजाची पोरगी हो, केवढ्या राजाची पोरगी, किती मोठ्या राजाची पोरगी. आमचा एक मित्र होता भंगिऱ्या, पण त्याचा बाप पैशावाला होता म्हणून मी बी त्याला कधी मध्ये मानित होतं. आपल्या अडचणीत उसने पासणे देत होतं. इतकं काय लायकीचं नव्हतं ते, तवाच सांगायलो. आता कशाला मागू त्या पांचटाला मी. मग त्याला मी माहूरला नेलं. कीर्तन होतं तिकडंच, तर चल म्हणलं, वेळ होतात म्हणलं उनकेश्वरचं दर्शन घेऊ. सकाळी सकाळी रूम चांगली केलती, तर म्हणलं नको उनकेश्वरला आंघोळ करू. तर याला वाटलं तिथं रूमच करतील, तर उनकेश्वरला एक कुंड आहे, तिथं आंघोळ करायची होती. म्हणलं याच्यात बाळू तुला माहिती आहे ना, मी असं कुठं बी आंघोळ करीत नाही. म्हणलं कुठं बी करायची नाही, कुठंच करीत असते. कुठं बी करायची नाही, कुठंच करीत असते.
गंगेला आंघोळ करीत असते. ओढ्याला कोण कर म्हणायला तुला? हे काय एखाद्याचं आउटलेट आहे का घराचं? तिथं तुला आंघोळ कर म्हणायला होतं. हे तीर्थ आहे भगवान प्रभू रामचंद्राने शरभंग ऋषी करता तयार केलेलं तीर्थ आहे. बरं जाऊ दे म्हणलं बाळू करतो, पण आपल्याला गार पाण्यात जमत नाही. गार पाण्यात आंघोळ नाही जमत. मी काही त्याला सांगितलं नाही याच्यात गरम पाणी द्यायला ढकलून. ते म्हणलं महाराज पाणी गरम याले. कोण गरम केलं? म्हणलं तुया मेवणीन. पहाट चालती तिने याच्यात गॅस लावलेला आहे आणि त्याच्यामुळे पाणी गरम व्हाले. काय ताकद आहे महाराज, काय ताकद आहे, काय ताकद आहे. चला अंध साधू आहे, अंध अंध अंध. द्रौपदी चातुर्मासात हे कालचं भंगिरी तिथं आंघोळ करीत नव्हतं. त्याला महती गरम पाणी लागल्यावर कळाली पाण्याची काय ताकद आहे, विश्वाची काय ताकद आहे, मालकाची काय ताकद आहे. एवढ्या मोठ्या 55 रेषाची कन्या गंगेवर चातुर्मासा करता. साधूच्या रडण्याचा आवाज म्हणजे स्पंदण्याचा दुःखाचा आवाज आला. विचारलं कोण? दादा मी. कोण ताई? 55 रेषाची कन्या. वेगात सांगतो, वेळ मगाच संपला आपला. काय अडचण आहे दादा? काही नाही, अंगावरचं वस्त्र वाहत गेलं ग. मैत्रिणीच्या खांद्यावरचं लुगडं फेकलं. सुप्रभा नावाची मैत्रीण होती. ठराविक बायकांना मैत्रिणी चांगल्या मिळाल्या आणि ठराविक लोकांना मित्र चांगले भेटले. पुराणातल्या मैत्रिणी ऐका. सीतेसारख्या महान सात्विक सदाचारी पुण्यशील विश्वाच्या मालकिनीला मैत्रीण सापडली. 6 महिने 27 दिवस सीता आईसाहेब तिथं होत्या. त्रिजटा सापडली. 6 महिने 27 दिवस अशोक वाटिकेत होत्या. रामायणात हा पुरावा पाहायचा नाही. तुम्ही रामायण पाहिल्यावर म्हणताल बाळ्या कशातलं सांगायला, तुरीच्या पात्यातलं नाही, दुसऱ्या पुराणातलं सांगतोय. 6 महिने 27 दिवस 26 दिवस सीताई साहेब तिथं. आणि प्रभू रामचंद्राला वनवास 14 वर्षाचा होता, पण 14 वर्ष 27 दिवस बिना चपलाचे घातले. मधल्या काही साधूला भेटण्यात वेळ गेला. हो, त्यातले 3 दिवस त्या मार्गाने जाण्यासाठी गेले. असा एका विशिष्ट प्रकारच्या पुराणाचं मत. पण तिथं त्रिजटा मैत्रीण सापडली. भीष्मक राजाची कन्या लक्ष्मी आई साहेब रुक्मिणी आहे. त्यावेळेला सुजया नावाची मैत्रीण होती. हिनं तर पत्र वाचून दाखिलतं, ताई ताण घेऊ नको, मालक येणार आहेत. अशी येडपट असती तर तिला काय आकलीचा कांदा होता. हो, सुजया फार हुशार होती. एक पोरगी मामाची तर मुंबईला शिकली. मामाची तर मामा जरा पैशावाला होता. त्याची बायको जरा उचकानी होती. ती घरी स्वयंपाक करीत नव्हती. हप्त्यात 3 दिवस हॉटेलच खात होते आणि 2-3 दिवस राहत होते. तर मग ती बाई स्वयंपाक करीत होती. हिच्या मामीला माहित नाही, हिला माहित नाही स्वयंपाक करायचं. पण बरी शिकली, जरा सुंदर होती म्हणून खेड्यात दिली. जमीन 500 एकर. सासू चांगली होती, दिली त्या घरी. तिथं गेल्याच्या नंतर काहीच येत नव्हतं. सासू म्हणली बाई तू एक काम करी जाय, तुला 1-2 महिने मी स्वयंपाक शिकिते, तो रोग तू माझ्याजवळ बस जाय. बसली सासूच्या जवळ. म्हणली आत्या वाटा गरम लागायलाय. आत्या म्हणली वाट्यावर नाही बसलीस तू, उल्यावर बसलीस, जळून जाशील, पटकन बाजूला व्हाय. उलं आहे ते उलं, तू जळशीन वरपाळशीन, बाजूला सरक. इतकी बी नाकली असल्यावर कसं झालं असतं रुक्मिणीचं मला सांगा ना तुम्ही. पत्र वाचता आलं असतं केला. उल्याचा आणि किचन वाट्याचा फरक कळलं ना, काय कामाचे. आता काय काय लोकायला वाटलं खरं कीर्तन सुरू झालं. भंगारले आवडतो लोकायला. हो, आधी असे बसले होते जसे पिराला कापायला न्यायचे. लुगडं बाजूला पडलं वाहत्या प्रवाहाच्या दिशेनं. अर्ध लुगडं स्वतःच्या अंगावरचं एक लुगडं होतं ते फेकलं, ते बाजूला गेलं. फेकाफेकीत उजळलं. साधून सांगितलं मी बाहेर येत नाही, अंगावर कपडे नाहीत. आणि द्रौपदीला मधात जाता येत नाही. पण मैत्रिणीचा हात धरून आतमध्ये गेल्या. काय मैत्रीण होती? सुप्रभा. काय मैत्रीण होती? सुजया. काय मैत्रीण होती? त्रिजटा. गांधारीची मैत्रीण सांगू? कांतीप्रिया. कुंतीची मैत्रीण सांगता येते कोणाला? धात्री. धात्री जगात 1 नंबरची गायनिक. धात्रीसारखी बाळांतपण करणारी, धात्रीसारखी प्रसूती करणारी, धात्रीसारखी डिलिव्हरी करणारी विश्वात जितके देश आहेत, एकाही देशात धात्री इतकी विद्वान कोणीच नव्हती. ही कुंतीची दासी होती. दासी बिन मैत्रीण बी. विठाला विठाला विठाला. माणसं चांगले असले, संगती चांगल्याची केली की काम चांगलं होतं. 2 बरण्यात एकीत मीठ टाकलं आणि एकीत तूप टाकलं. जागा कुठं कुठं मिठाची तुपाची जागा. ज्या बरणीत तूप टाकलं ती बरणी कुठं होते? कपाटात. आणि जिच्यात मीठ टाकलं ती चुली पशीत. शाखानच वाकली. तोंडी एकीकडं बुडी एकीकडं. हे अशी फिरगाळली गाणी बरणी जास्तीला प्यारीलीच झालाय. हो, कशाची संगती आहे? मिठाची. तुपाची संगत केलेली बरणी कुठे गेली? कपाटात. ती बरणी कोण दिश काढते? वरण भात केल्यावर, तूप पोळी पुरणपोळी केल्यावर, काही भात केल्यावर मग ते. आता ज्या बरणीला तुपाची संगत भेटली त्या बरणीन जरा हिशाबात राहा ना. तिला शहाणी उचकानाची. तूप संपल्यावर अन्नाच्या वाट्यावर आली. नेमकी दिवाळीचा प्रेड होता.
पोरीचे पोरं जास्त आल्यामुळे डबे कमी पडले, यात बरणीला छिद्र पाडलं, दोरी लावली आणि बरणी पलीकडे रस्त्याने नेली, तिकून रस्ता इथून तो काय मस्त रस्ता आहे वा वा वा. ज्याला मळमळ होतंय त्यानं त्या रस्त्याने याचं, आयुष्यभर त्याला उलटी होणार नाही. कायच रस्ता आहे ते पलीकडे बाजूचा, आहे की नाही राजू काका? काय मस्त रस्ता आहे वा 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 वा. टायर पंक्चर झाल्यावर धुतल्याशिवाय पंक्चर काढायचा नाही कोणी, नाही तर पंक्चर काढणारा चक्कर येऊन मरण. विठाला विठाला संगतीचा परिणाम, संगत चांगली केलं. सगळ्या सुप्रभेनं पितांबर दिला. द्रौपदीचा अर्धा पितांबरायला आतमध्ये गेल्या, साधूला देऊन टाकला. साधूनं गंगेत भिजवला, आकाशात पांघरवला. देवा मला अडचणीत बहीण पाठवून दिलीस, मला अडचणीत बहीण पाठवून दिलीस. लोकलज्जा निवारणार्थ मला वस्त्र दिले. माझ्या बहिणीवर जर कधी प्रसंग आला, त्या लुगड्यावर उभे आणि आडवे जितके दोरे आहेत तितके वस्त्र पुरव. कौरवे पांचाळी सभे माझी आणली, वस्त्र हरणे वस्त्र कैशी झाली माऊली. पांडुरंगे येऊ पांडुरंगे, जीवाचे जीव लगे येऊ पांडुरंगे. तिच्या हाकेला धावला हाकेसरची उडी, घालून या स्तंभ पोडी. मागं करतात रे युगात जा. मग अशी रामायणाच्या वया गोड ऐकावं वाटत होत्या. मी सुजित चलत होतो रस्त्यानं, गाडी तिकडे मागेच उभी केली. एक दोन जण आम्हाला उभा करून आणली. एक टेम्पो आलं, म्हणलं बसान मागं. हो, आणि पुढं होत्या कोणतरी बसलेल्या, त्याच्या घरच्या असतील त्या. आम्हाला म्हणले बसा मागं. म्हणलं नाही, मागून गाडी आली. हो, एक जण वडिलांचा डब्बा घेऊन गेले, त्यांनी आमचा उजेड पाहिला. मोबाईल जेवढा मोठा मोबाईल आपल्या जो बारीक आहे, त्यामुळे वापस आले. चला, नाही म्हणलं गाडी मागे चलायला लागलो, याच्याकरता आलो. रामायण ऐकत होतो. एक शेवटचा 5 मिनिटात प्रसंग सांगतो. दत्ताबाबत झाला आता, मला सकाळी पळायचं सकाळी. हो, किडे खाणारं पाखरू होतं. फक्त 6च पक्षी आहेत, काही बी खात नाहीत. त्याच्यापैकी एक राजहंस. कावळे ढोपरा कंकर तितिरा, राजहंस चारा मुक्ताफळे. राजहंस फक्त मुक्ताफळ खाते, काही खात नाही. कावळे काही खातात. एक तितीर नावाचा पक्षी फक्त खडे खातोय, काही खात नाही. कंकर तितिरा, ते खडे खाते. खडे. पोपट्या इतका गोड बोलतो, पण सोयाबीनवर चाळ्या खातो. पोपट. आर्घे नावाच्या काडीने त्याची जीभ घासली ना, त्याला राम राम पण घालता येतो. या पाहुणे, राम राम पाहुणे, असं म्हणतोय पोपट. अर्घ्यायाम रावेषु रसनायत क्रियायम घर्षस पापेषु यज्जायते नाम ब्रह्मकन्यास पात्रेषु कृपा पात्रेषु रावायाम नैवम गिरगावकर लिखितम. रावा म्हणजे पोपट. सरस्वतीची कृपा झाल्यासारखी त्याची जीभ पातळ होती. मध आणि अर्घ्य नावाची काडी असती, या काडीनं मध लावायचं आणि त्याची जीभ घासायची. 6 महिने 7 महिने 8 महिने मालकानं चोच धरून आलादी, तुटली नाही पाहिजे, नुसती घाशीत राहायची, रक्त नाही निघलं पाहिजे. त्याला राम राम घालता येतो. पण चोट्ट सोयाबीनवर चाळ्या खातच. आखात ते खाती, ती विहंगमाची जाती. मग एक पुराणातला पक्षी, त्याचं नाव आहे जटायू. बरोबर आहे का ना? जटायू. जटायू फार मोठा आहे. पैठणच्या मालकाने वर्णन केलंय. मिरे कश्यपाचा नातू. रामायण सांगते, ओळी घरी गेले वाचा. मिरे कश्यपाचा नातू जटायू रे, जटायू नामे विख्यातो. मिरे कश्यपाचा नातू. तो कश्यपाचा नातू होता, अरुणाचा पुत्र होता. त्याचा चुलता कोण होता माहिती? जटायूच्या चुलत्याचं नाव सांगताय? रामकृष्ण हरी. गरुड. अरुणाचा भाऊ कोण? गरुड. काय पावरबाज कुटुंब. जटायूच्या वडिलांना सूर्याचा रथ हाकावा अरुणानं, म्हणून वारकरी संप्रदायाने दखल घेतली. सूर्योदय नाही, उठा अरुणोदय प्रकाश झाला, घंटा गजर गरजिनला, हरी चौघडा सुरू झाला, काकड आरती समयाचा. उठा सूर्योदय प्रकाश झाला. हे नाही, उठा अरुणोदय प्रकाश झाला. जगाला प्रकाश देणार अरुण, त्याचा बाप. चुलता किती मोठा आहे सांगू? त्याच्या चुलत्यापाशी वाकल्याशिवाय, त्याच्या चुलत्या पुढं कान धरून नाचल्याशिवाय पंढरपुरातला मालक भेटतच नाही. कान धरून या नाचेन गरुड पारी, नाचेन गरुड पारी, कान धरून या.
इतका पावरबाद चुलता, जगाच्या मालकाचा अंगरक्षक पिये वाहन, आणि या कुळातला जटायू बलिदान दिलं हो. एक नालायक महाराजाच्या रूपात श्रीमंत आला, महाराजाच्या रूपात. महाराजपणाला बदनाम केलं त्यानं. माय चुकीच्या महाराजाच्या पायानं कपड जाऊ. पाणी जर घाण पेलं तर उलटी संडास होती, पाणी जर चाळून नाही पेलं तर उलटी संडास होती. पण त्याच्यासाठी डॉक्टर उपाय करतोय. पण महाराज जर चुकीचा भेटला तर पिढ्यानपिढ्या मातीत जातात. सीतेला 6 महिने 26 दिवस राक्षसनीच्या थुत्राचा वास घेत बसावं लागलं. राक्षसनी काही बी खात होत्या महाराज, आणि त्या राक्षसनी 6 महिने 26 दिवस चुकीचा महाराज निवडला. हा, पाणी पिणं छान के आणि गुरु करणं पछान के. भंगिऱ्याच्या पुढं डोकं टिकं जाऊ नका. हो, तुम्ही जरा भावनिक आहात, लय भावनिक. काय सांगायचं बाई तुम्हाला, काय बाई तुमच्या नवऱ्याचं वैभव बर का, काय गावात तुमच्या नवऱ्याचं वजन आहे बर का, काय तुमच्या मालकाचं वागणं बर का. धर्मराजा सुद्धा फिका पडेल बर का बाई. पण बाई शेजाऱ्या पाजाऱ्याची दृष्टी तुमच्या मालकावर बेकार आहे बर का बाई. आणि याच्या करता तुम्हाला एक यज्ञ करावा लागतो ना, 11 किलो तुपाचे पैसे द्यावे लागतील बर का. उसने पासने आणले दिले. आणि बाई एक काम करा, हा एक रुद्राक्ष बर का हे तुमच्याकडे ठेवा बर का. या रुद्राक्षाच्या कृपेने तुमच्या घरात संपत्ती वाढेल बर का. आमच्या घरी घाड्याला प्रसंग, दारात एक जण आलं दारात, आणि त्याच्याजवळ टेम्पून त्याच्यात एक गाय होती, त्या गायीला 2-3 पाय आगाव होते. माणसाला 1-2 पाय आगाव आल्यावर त्याला काय म्हणतो आपण, आता शास्त्राने शब्द काढाय शासनानं, दिव्यांग. कमी असलं जास्त असलं काय म्हणतंय, दिव्यांग. मग ती गाय सुद्धा दिव्यांगच असेल ना. कोणी कुण पाय आले ते कामाचे असतात का पाय तिच्या, उलटा त्रास आहे ना त्या पायानं तिला. ढोपराव पाय आले म्हणजे तिला चालता येतं का, ते त्रास आहे ना तिला. दारात आले, मी गेलतो कीर्तनाला श्राद्धाच्या. कोणी म्हणलं असं नाही महाराजाचं घर आहे. मी दुसऱ्याच्याच गाडीत गेलतो, गाडी तिथंच लावली होती आमची टपराची, सगळ्याच्या टपराच्याच असते माहीच काय. मग ते पाहिल्याबरोबर महाराजांचं, बाई आपण महाराजीन बाई एक अभंग पाठ नाही, पण महाराजाची बायको महाराजीन. म्हणजे इतका इचकाल्याला बाजार नाही. तुम्हाला राग येईन म्हणून मायाव गेलो, पण तुमचं सांगायलो हे ध्यानात ठेवा. आमच्यावर घेतल्यावर खसखस पिकायली यायची. हो, इतकी येडपट असल्या मी नसतो का रामदेव बाबाच्या पक्षात गेलो, जय बम बम बोले चलो. हो, काय बाई वैभव आहे तुमचं. हे रुद्राक्ष ठेवा. रुद्राक्ष घेतला, तांब्याची वाटी, त्याच्यात तांदूळ, तांदळावर बेल आणि बेलावर रुद्राक्ष. मी असंच तेरवीचं कीर्तन करून आलो, आणि जवळ असल्यामुळे म्हणलं आता घरीच जेवा. म्हणलं आता जेवायचं होईल, आधी देवघरात बसा. म्हणलं सकाळी पाय पडून गेलो ना देवाच्या. तुम्ही ऐका हो मग. म्हणलं बरं काय तो सांग. तिथं पाय पडू पाय. ते थोडंसं दूध घाला रुद्राक्षावर. म्हणले कोण द्याला तुला रुद्राक्ष, रुद्राक्ष कोण द्याला. पशुपतीला आमचा मित्र गेला, त्यानं रुद्राक्षाची माळ आणली. मी चांदीच्या डब्बीत ती माळ ठेवली. त्या माळीचं दर्शन करून मी बाहेर निघतोय, त्या रुद्राक्षाच्या माळीचं पशुपतीहून आणलेली. आता मी म्हणलं तुला एक रुद्राक्ष, माझ्याकडे 108 मण्याची माळ आहे ना, आणि ती चांदीच्या डब्बीत ठेवली ना आपण, कारण पांढरी वस्तू शंकराला आवडती ना म्हणून ठेवली. हो नाही, पण याचा पाय पडा, हे रुद्राक्ष पैसे देतोय. म्हणलं आपल्याला कोणते पैसे कमी आहेत. हा, रातच्या रजिस्ट्री पण होत नाही. रजिस्ट्री रातच्या होती का. हा, ATM मध्ये पैसे नसल्यावर रातच्या काढता येतात का. कीर्तनकाराला कोण्या गावानं सांगितले उद्या सकाळी पैसे न्यायला म्हणून. मदन बुवा, मग इतकं गोड चाललं तरी पैशाचा रुद्राक्ष तुला कोणी द्याला. बाई तसं काही नाव ठेवू नका, येड्यावानी बोलू नका. तुम्हाला असाच बोलायचं ना दे कीर्तनात बी बाई, आपलं सगळं इचकून जायचं. म्हणलं का ते पैसे देतोय रुद्राक्ष, आणि कोण द्याला. एक टेम्पोला होता, ते काही बी त्याच्या रंगरूपाचं विचारू नका, ते पैशाचं रुद्राक्ष. मी तो तर त्याला काय दिलं, त्याला 5 किलो सोयाबीन दिली. अरे म्या म्हणलं जे सोयाबीनसाठी भीक मागायला आहे आणि पैसे देणारा रुद्राक्ष तुला द्यायला आहे, त्याच्या गोळ्या संपल्यात का. हा, किर्याक झालाय का ते पैशाचा रुद्राक्ष तुला द्यायला आहे आणि तुला सोयाबीन मागायला आहे. आमच्या पोरायची माय अशी काही नादी लागत नाही. तुम्हाला राग येईन त्याला म्हणून मी तिच्यावर घेतलंय, पण तुमचं दळायलो हे जरासं ध्यानात ठेवा. हो, भंगीर यायच्या नका नादी लाग जाऊ, मातीत जाईन संसार मातीत. असे तर किती आलेत. भोंदूचा उताला
सुना नाही गाव, अज्ञानी लोकाची तिकडेच धाव. देवाच्या नावाखाली मठासाठी पट्टी, जमलेल्या पट्टीवर चाले हात भट्टी. बुवा रंगान दिसतो बगळा ग, याचा पंथ चलय असे वेगळा. बुवा रंगान दिसतो बगळा ग, याचा पंथ चलय असे वेगळा. लेकराला स्वप्नी झाली वैदाची दोरी, दारूची शिशी आणालय आहे चोरी. कोंबड्याचा जीव गेला तरी जीव जीव, निर्दयी माणसाला कशी नाही किव. कोंबड्याचा जीव गेला तरी जीव जीव, निर्दयी माणसाला कशी नाही किव. बुवा रंगान दिसतो, बुवा रंगान दिसतो बगळा ग, त्याचा पंथ चलय आज वेगळा. बुवा रंगान दिसतो बगळा, याचा पंथ चलय आज वेगळा. राष्ट्रसंतांनी गायलेलं आहे. अशा बगळ्याच्या नादी लागू नका. माया मालकाने सुद्धा गायले. ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी मनती साधू. अंगा लावोनी या राख, डोळे झाकून करती पाप. या भंगीर यायच्या नका पाया पड जाऊ. साधा माणूस आकाश मार्गाने महाराजाचं नालायकाने रूप घेतलं. एका स्त्रीचं हळण केलं. त्रास देत असताना पक्षाचं बलिदान झालं. आणि बाईनं जाता जाता सांगितलं, दादा मी जे नाव घेते ते नाव ध्यानात ठेव. आणि घेतलं नाव. धावला, आल्याबरोबर खाली बसला आणि मांडीवर डोकं घेतलं जटायूचं. शेवटचं वाक्य हाकेसरची उडी. मांडीवर डोकं घेतलं मांडीवर. मिरे कश्यपाचा नातू, जटायू नामे विख्यातू. मालकांचं वाक्य आहे ते पैठणच्या. मांडीवर घेतलं. कशाने तोंड पुसलं असेल? उपरणं होतं का देवाकडं? धोत्र होतं का? वलकल्ले होते. पण देव व्रतस्थ असल्यामुळं जटा होत्या. सोडिली भ्रुकुटी, कवळली पारणीओ. डोक्याच्या जटा सोडल्या आणि जटेनं जटायूचं तोंड पुसलं. अंत्यविधी केला. 3 दिवसाकडे दक्षिणेकडे तोंड करून तर्पणविधी केला. तर्पणविधी जगाच्या बापानं. आणि वापस जाताना सुद्धा सुवर्ण कमळाचं फुल टाकून दिलं तिथं. काय ताकद आहे महाराज. जटायू करता हाके सरशी उडी, घालोनी या स्तंभ फोडी. विढोबा